नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभय पवार तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय आपल्या आजच्या सेशनमध्ये. चॅप्टर चालू आहे आपला रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन. मागच्या लेक्चरमध्ये आपण बेसिक सगळी रेस्पिरेटरी सिस्टीम, रेस्पिरेटरी ट्रॅक काय असतो जरासं इन डिटेल बघितलं आपण. आज जरासं आपण ॲनिमेशनच्या थ्रू सगळ्या कॉन्सेप्ट जराशा क्लिअर करूया. आता जरासं आपण ॲनिमेशनच्या थ्रू व्यवस्थित समजून घेऊया. यामध्ये तुम्हाला बेसिक आता आयडिया आले असेल रेस्पिरेटरी ट्रॅक्ट आणि जे काही आपले ऑर्गन्स आहेत, स्पेसिफिक असे कुठले कुठले ऑर्गन्स हे रेस्पिरेशनमध्ये हेल्प करणार आहेत ते. आता थोरॅसिक कॅव्हिटीमध्ये लंग्स आपले प्रोटेक्ट केले आहेत. रिब केज म्हणजे त्याला आपण जे काही सगळ्या बरगड आहेत ते म्हणतो 12 पेअर्स असतात. खालच्या साईडला डायफ्रॅम आहे बघा, डोम शेप, आणि तो नंतर फ्लॅट होत असतो, तो आपण बघणार आहे आजच्या लेक्चरमध्ये. वर त्याच्यावर प्लुरल मेम्ब्रेन असतं, आउटर इनर, विसेरल, परायटल आपण बघितले. 3 लोब असतात कशाचे, राईटचे, सुपेरियर, इन्फेरियर आणि मिडल किंवा मीडियन म्हणतो आपण त्याला. त्यानंतर लेफ्ट लंग, त्याच्यामध्ये 2 लोब्स आहेत, व्यवस्थित लक्षात ठेवा, कुठं 3 कुठं 2 आहेत. त्यानंतर लेफ्ट लंगमध्ये एक नॉच आहे, कशासाठी, हार्टसाठी. स्मॉलर कुठला आहे आणि लार्जर कुठला आहे ते सुद्धा आपल्याला माहीत पाहिजे. 2 इथं काय दिसतात आपल्याला, ब्रॉन्काय. त्यानंतर ट्रॅकिया, ट्रॅकियामध्ये सी शेप असे काय असतात, कार्टिलेज सपोर्टसाठी असतात त्याच्या बरोबर पुढं असे. पाठीमागं इसोफॅगस आहे, इसोफॅगसच्या पाठीमागं काय तर आपला व्हर्टेब्रल कॉलम. आता यामध्ये बघा फॅरिंग्स, नॉस्ट्रिल्स हे सगळं बेसिक आपल्याला माहिती आहे. आता जेव्हा आपण एअर काय करतोय, इनहेल करतोय, श्वास आत घेतोय आपण, तेव्हा कसं होते जरासं बघा. गॅस मॉलिक्यूल्स सगळे काय झाले त्या रेस्पिरेटरी ट्रॅकच्या थ्रू आले, आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं ट्रॅकिया, त्यानंतर ब्रॉन्कायमध्ये डिवाइड झाले बघा. ब्रॉन्कायमध्ये परत प्रायमरी, त्यानंतर आहे सेकंडरी, त्यानंतर टर्शरी, ब्रॉन्क्युल्स, आणि सगळ्यात शेवटी कोण असणार आहे तर तिथं असणार आहेत ॲल्व्हिओलाई, किंवा एक सिंगल असेल तर त्याला काय म्हणतो आपण, ॲल्व्हिओलस. असे ग्रेप्सच्या बंचसारखं स्ट्रक्चर दिसेल त्याला काय म्हणायचं, ॲल्व्हिओलस. सिंगल असेल तर ॲल्व्हिओलस. आणि त्याच्या बाजूला बरोबर आपल्याला काय दिसणार आहेत, ब्लड कॅपिलरीज. आता इथं बघा त्याचं सेक्शन घेतल्यावर इथं बारके बारके आपल्याला पोर दिसत असतात एकदम. त्यामध्ये एक्सचेंज होत असतं कशाचं तर गॅसेस मॉलिक्युलचं. आता इथं आपल्याला ब्ल्यूइश पर्पल कलरमध्ये आरबीसी दिसतात बघा, ते डिऑक्सिजनेटेड ब्लड त्याने आणले, म्हणजे त्यांच्याकडे काय CO2 आहे. आरबीसी हे CO2 आणि O2 करायला हेल्प करत असतात. ऑक्सिजन घेतला ते कसे झाले आता रेड कलरमध्ये होतात बघा. ऑक्सिजन कॅरी करत असताना ऑक्सिजन कुठून आला तो ॲल्व्हिओलायमधून आलाय बघा. रेड कलर काय झाले तिथं हे समजण्यासाठी व्यवस्थित समजून घ्या. रेड कलर झाले यासाठी कारण ते आता कसलं ब्लड असणार आहे तर ते ऑक्सिजनेटेड ब्लड आहे. आणि कार्बन डायऑक्साईड बघा डिफ्यूज झाला आहे कशामध्ये तर त्या ॲल्व्हिओलायमध्ये. आणि हे जे कार्बन डायऑक्साईड आहे, हा जो CO2 आहे, आता हा ॲल्व्हिओलायमधून जो ट्रॅक आहे रेस्पिरेटरी ट्रॅक, त्याच्या थ्रू कुठं जाणार आहेत आपल्या नॉस्ट्रिल्समध्ये. आता बघा हे, त्यानंतर ब्रॉन्क्युल्स झाल्यावर म्हणजे जे काय असतील ते सगळ्यात शेवटी ब्रॉन्क्युल्स असतात. त्यानंतर पुढं प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी जे काय सगळा सिक्वेन्स असेल तो सगळा रिव्हर्स कुठं जाणार आहे, ट्रॅकियामध्ये. ट्रॅकियामधून परत आपल्या नॉस्ट्रिलच्या थ्रू हे सगळे काय होणार आहेत, CO2 कार्बन डायऑक्साईड बाहेर जाणार आहेत, त्याला म्हणतो आपण एक्सेलेशन. आता आपण आजच्या लेक्चरमध्ये सगळ्या म्हणजे कुठले कुठले मसल्स, डायफ्रॅम, हे सगळे इंटरकॉस्टल मसल्स, लंग्स कसे काम करतात हे आपण आजच्या लेक्चरला बघणार आहे. सुरुवात करूया आपण आजच्या लेक्चरला. आता पुढचा आपण आज जो पण टॉपिक बघणार आहे तो बघूया कुठला आहे. टॉपिकचं नाव आहे मेकॅनिझम ऑफ रेस्पिरेशन. मेकॅनिझम ऑफ रेस्पिरेशनमध्ये बघा, रेस्पिरेशन इज द बायोलॉजिकल प्रोसेस इन्व्हॉल्विंग द एक्सचेंज ऑफ गॅसेस बिटवीन द ॲटमॉस्फिअर अँड लंग्स. इट रिझल्ट इन द फॉर्मेशन ऑफ ATP. आता हे आपण अगोदर बघितलेच. आपण ऑक्सिजन कशासाठी घेतोय तर ऑक्सिजन घेतोय आपण जे काही आपण फूड कन्झ्युम केलंय त्याचं जे म्हणजे डायजेशन झालं, कॉम्प्लेक्स सिम्पल झालं, ते जे काही ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे, म्हणजे आपण एक्झाम्पल घेऊया ग्लुकोज, त्याचं आपण काय करत असतो ऑक्सिडेशन. त्याचं ऑक्सिडेशन करण्यासाठी आपल्याला पाहिजे ऑक्सिजन. ऑक्सिडेशन केल्यावर आपल्याला मिळणार काय, ATP. एकदम सिम्पल प्रोसेस आहे बघा. इट इन्क्लुड्स द फॉलोइंग प्रोसेस. त्यामध्ये बघा ब्रीथिंग, एक्सटर्नल रेस्पिरेशन, इंटरनल रेस्पिरेशन, सेल्युलर रेस्पिरेशन. सगळे आपण इन डिटेल बघत जाणार आहे पुढे एक 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 जे काय असतील ते सगळे पॉईंट. फर्स्ट बघा सब टॉपिक काय आहे, ब्रीदिंग. त्यामध्ये काय होतं बघा, इट इज फिजिकल प्रोसेस. त्यामध्ये गॅसेस एक्सचेंज काय होते, कशाच्या मध्ये 2 कॉम्पोनंट्स आहेत बघा. एक म्हणजे ॲटमॉस्फिअर, बाहेरचं जे काही वातावरण आहे ते, आणि त्यानंतर जो मेन ऑर्गन आहे कुठला आपला तर लंग्स. एकदम सिंपल आहे बघा. इट इन्व्हॉल्व इन्स्पिरेशन अँड एक्सपिरेशन. इन्स्पिरेशन म्हणजे आपल्याला माहिती आहे श्वास आपण आत घेतो, एक्सपिरेशन म्हणजे श्वास आपण बाहेर सोडत असतो. त्यानंतर त्याला आणखीन एक नाव आहे बघा, इनहेलेशन अँड एक्सेलेशन. दोन्हीची पण नावं व्यवस्थित लक्षात ठेवा. इन्स्पिरेशन म्हणजेच काय इनहेलेशन, एक्सपिरेशन म्हणजेच काय एक्सेलेशन. त्यानंतर पुढचा पॉईंट, बोथ दिस स्टेप्स इन्व्हॉल्व द पार्ट्स ऑफ द थोरॅसिक केज, द रिब्स, स्टर्नम
अँड द इंटरकॉस्टल मसल्स अँड मसल्स ऑफ डायफ्रॅम. आता यातले काही काही म्हणजे रिब्स असू दे किंवा स्टर्नम असू दे, थोडेसे आपल्याला काही काही शब्द गेलात बघा. 11वीचा आपला जो चॅप्टर आहे लोकोमोशन अँड मुवमेंट, त्यामध्ये आता जरासं आपण डायग्रॅमच्या थ्रू व्यवस्थित समजून घ्या, कारण इथं काही काही जरासे नवीन शब्द आहेत आपल्याला. जे ब्रेस्ट बोन आहे, हा जो पुढचा पार्ट आहे त्याला काय म्हणायचं, स्टर्नम. आपण 11वीला बघितले. त्यानंतर या ज्या बरगड आहेत त्याला काय म्हणणार आपण, रिब्स म्हणणार. किती पेअर्स असतात, 12 पेअर्स असतात. व्यवस्थित लक्षात ठेवा, 12 पेअर्स ऑफ रिब्स प्रेझेंट आहेत आपल्या बॉडीमध्ये. आणि हे कशासाठी, तर आपल्या लंग्सला प्रोटेक्ट करायचं त्याचं काय काम आहे. आता इथं नवीन एक शब्द आहे बघा आपल्याला, इंटरनल इंटरकॉस्टल मसल असू दे किंवा एक्सटर्नल इंटरकॉस्टल मसल्स असू दे, म्हणजे त्याला सगळ्यालाच एकत्रित आपण इंटरकॉस्टल मसल म्हणत असतो. आता ह्याचं मिनिंग काय बघा, इंटर म्हणजे इन बिटवीन, कॉस्टल म्हणजे काय, रिब्स. रिब्सच्या मध्ये जे मसल्स आहेत त्याला काय म्हणणार आपण, इंटरकॉस्टल मसल्स. आता इथं 3 प्रकारचे आहेत बघा, इनरमोस्ट इंटरकॉस्टल मसल्स सगळ्यात आतल्या साईडला आहेत ते. त्यानंतर इंटरनल इंटरकॉस्टल मसल्स आहेत. त्यानंतर एक्सटर्नल इंटरकॉस्टल मसल्स आहेत. म्हणजे हे 3 प्रकारचे मसल्स आहेत. जास्त एवढं इन डिटेल तुम्हाला विचारणार नाहीत, पण त्यातल्या त्यात जरासं माहीत पाहिजे आपल्याला. इंटरकॉस्टल मसल्स आहेत, रिब्सच्या मध्ये मसल्स आहेत, आणि टोटल ते किती असणार आहेत, 11 पेअर्स असणार आहेत. एकदम सिंपल आहे बघा, 12 पेअर्स ऑफ रिब्स, 11 पेअर्स ऑफ इंटरकॉस्टल मसल्स. त्यानंतर 2 प्रोसेसमध्ये, म्हणजे ही जी प्रोसेस आहे कम्प्लीट ब्रीदिंग, ते आपण काय करत असतो, 2 ह्याच्यामध्ये डिवाइड करत असतो. त्यातलं पहिली प्रोसेस असते त्याला काय म्हणायचं, इन्स्पिरेशन. सेकंड काय, एक्सपिरेशन. म्हणजे आता आपण श्वास कसा आत घेतोय ही प्रोसेस आपण व्यवस्थित समजून घेणार आहे. त्याला काय म्हटलं आपण, इन्स्पिरेशन म्हणजेच इनहेलेशन. ड्युरिंग द इन्स्पिरेशन द ॲटमॉस्फेरिक एअर इज टेकन into the lungs. त्यानंतर बघा, इट ऑकर्स ड्यू टू द प्रेशर ग्रॅडियंट. आता हे प्रेशर ग्रॅडियंट काय असतो, तो डिफरन्स काय असतो प्रेशरचा, ॲटमॉस्फिअरमधला वेगळा असतो, लंग्समध्ये वेगळा असतो. ते कसे चेंजेस होत असतात ते आपण पुढे बघणारच आहे. फॉर्म बिटवीन लंग्स अँड ॲटमॉस्फिअर, ह्यामध्ये प्रेशरच्या डिफरन्समुळे काय काय बदल होतात ते सुद्धा आपण बघूया. आता लास्ट जो पॉईंट आहे तो थोडासा महत्त्वाचा आहे बघा. इट इज अन ॲक्टिव्ह प्रोसेस. MCQचा क्वेश्चन आहे बघा. इन्स्पिरेशन इज अन ॲक्टिव्ह प्रोसेस. त्याला तसं का म्हटलंय बघा, इन विच द डायफ्रॅम बिकम्स फ्लॅट, गोज डाउनवर्ड, द एक्सटर्नल इंटरकॉस्टल मसल कॉन्ट्रॅक्ट, सो द रिब्स स्टर्नम मूव्ह अपवर्ड अँड आउटवर्ड. आता हे मी काय काय सांगतोय ते पॉईंट, शेवटचा जो आपला कंप्लीट पॉईंट आहे तो थोडासा महत्त्वाचा आहे बघा. ह्याच्या रिलेटेड सुद्धा तुम्हाला सिंपल MCQचे क्वेश्चन विचारतात. आता इथं बघा, एकदम सगळ्यात पहिला पॉईंट समजून घ्या, इट इज अ ॲक्टिव्ह प्रोसेस. इन्स्पिरेशन ॲक्टिव्ह प्रोसेस आहे. त्यामध्ये आता डायफ्रॅममध्ये, त्यानंतर इंटरकॉस्टल मसल्समध्ये काय बदल होत असतात जेव्हा आपण श्वास आत घेत असतो तेव्हा, ते जरासं आपण समजून घ्या. जेव्हा आपण श्वास आत घेतोय तेव्हा काय होतंय, डायफ्रॅम, सगळ्यात महत्त्वाचं, डायफ्रॅम कसा असतो तर डोम शेप असतो. असा डोम शेप दिसत असतो आपल्याला नॉर्मल कंडिशनमध्ये. पण जेव्हा आपण श्वास आत घेणार आहे तो कसा होतो डायफ्रॅम, तर फ्लॅट होतोय. तो काय झाला, फ्लॅट झाला. म्हणजे असा होता डोम शेप, तो काय झाला, फ्लॅट झाला. म्हणजे थोडक्यात खाली गेला असा, म्हणून त्याला काय म्हटलं, गोज डाऊनवर्ड. द एक्सटर्नल इंटरकॉस्टल मसल्स कॉन्ट्रॅक्ट. आता हे जे काही रिब्स होते बघा असे, तिथे जे काही असे मसल्स होते एक्सटर्नल इंटरकॉस्टल मसल्स, ते काय झाले, कॉन्ट्रॅक्ट झाले. आता ते कॉन्ट्रॅक्ट झाल्यामुळे काय झालं, जे रिब्स आहेत आणि स्टर्नम आहे ते थोडेसे असे वर आले आणि आउटवर्डच गेले. आता कधी पण बघा, आता जर तुम्ही श्वास घ्यायला गेला, आता करून बघा तुम्ही, श्वास जर तुम्ही असं आत घेतला तर काय होते बघा, एक म्हणजे आपल्या असं स्टर्नम किंवा जे काही रिब्स आहेत असे थोडेसे अपवर्ड ते मूव्ह होतात, आणि त्यानंतर काय होतं लक्षात ठेवायचं, आउटवर्ड, थोडेसे अपवर्ड आणि आउटवर्ड काय होत असतात, मूव्ह होत असतात जेव्हा आपण श्वास आत घेत असतो तेव्हा. एकदम सिंपल आहे. आणि जो डायफ्रॅम आहे, आणि डायफ्रॅम आपल्याला असं खाली गेलेलं जाणवत नाही बघा. डायफ्रॅम कधी पण आपण श्वास जेव्हा आत घेत असतो तेव्हा आपल्याला जाणवत नाही डायफ्रॅम आपला असं खाली गेला किंवा डोमचा असं फ्लॅट झालाय. ते फक्त आपण रिब्स समजू शकतोय बघा. श्वास जेव्हा आपण आत घेत असतो तेव्हा आपले रिब्स काय होत असतात, थोडेसे असे रिब्स आणि स्टर्नम जराशे वर येत असतात, आणि आउटवर्ड काय होत असतात, मूव्ह होत असतात. एकदम सिंपल आहे बघा. त्यानंतर बघा, दिस लीड टू अन इन्क्रीज, आणि हा पॉईंट महत्त्वाचा आहे, इन्क्रीज इन थोरॅसिक व्हॉल्यूम अँड डिक्रीज इन pressure of thorax and the lungs. To equalize the low pressure inside the lungs, air from atmosphere rushes into the lungs. This is called as inspiration. आता इथे काय होते प्रोसेस जराशी समजून घेऊया आपण. म्हणजे ऍक्टिव्ह प्रोसेस आहे एवढं कळालं आपल्याला. डायफ्रॅम
चे मसल काय झाले, म्हणजे मसल एक त्याचं नाव व्यवस्थित लक्षात ठेवा, त्याला म्हणायचं फ्रेनिक मसल. त्या पुस्तकात आपल्याला मेन्शन केलं नाही, पण त्याचं नाव जरा असं व्यवस्थित लक्षात ठेवा. त्याला काय म्हणायचं, फ्रेनिक मसल. त्याला शब्द व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या, फ्रेनिक, किंवा त्याला आणखीन एक शब्द आहे रॅडियल मसल्स. आता हे फ्रेनिक मसल कॉन्ट्रॅक्ट झाल्यावर, मी आणखीन एकदा सांगतोय, फ्रेनिक मसल कॉन्ट्रॅक्ट झाल्यावर डायफ्रॅम जो डोम शेप होता, असा डोम शेप होता, तो काय झाला, फ्लॅट झाला. आता हे सगळं झालं, म्हणजे डायफ्रॅमचा झाला, डोम शेप झाला, रिब्समध्ये म्हणजे जे इंटरकॉस्टल मसल आहेत, एक्सटर्नल इंटरकॉस्टल मसल, ते सुद्धा कॉन्ट्रॅक्ट झाले. त्यामुळे रिब्स, स्टर्नम हे काय झाले, असे अपवर्ड आणि आउटवर्ड मूव्ह झाले. म्हणजे थोडक्यात काय झालं, आपल्या जो काही कंप्लीट थोरॅसिक केज आहे किंवा लंग्स आहेत, त्याचा काय, लंग्स आपण कन्सिडर करूया, त्याचा काय झाला, व्हॉल्यूम वाढला. काय म्हणतोय मी, त्याचा काय झाला, व्हॉल्यूम वाढला. व्हॉल्यूम वाढल्यामुळे काय होत असतं, प्रेशर काय होत असतं, कमी होत असतं. मी सांगतो ते समजते का बघा. फिजिक्समध्ये हे काहीतरी तुम्हाला फेनोमेनॉन गेले असतील प्रेशर आणि व्हॉल्यूमच्या रिलेटेड. व्हॉल्यूम वाढलं की त्यातलं जे प्रेशर आहे, हवेचं जे काही प्रेशर असणार आहे, ते प्रेशर काय झालं, कमी झालं. आता इथं आपल्याला माहिती आहे, आपल्या आता थोरॅसिक केजमध्ये, आपल्या लंग्समध्ये, थोडक्यात लंग्समध्ये काय, आता व्हॉल्यूम काय झालंय, वाढले आणि प्रेशर कमी झाले. पण बाहेर असलेलं जे ॲटमॉस्फिअर आहे, बाहेर असलेलं ॲटमॉस्फिअर आहे, तिथं काय आहे, प्रेशर जास्त आहे. तिथं काय आहे, प्रेशर जास्त आहे. आणि आपल्याला माहित आहे कशी मुवमेंट होत असते, फ्रॉम हायर प्रेशर टू लोअर प्रेशर आपण कन्सिडर करूया. हायर टू लोअर काय होत असते, मुवमेंट होत असते. मग बाहेर काय झालं, प्रेशर जास्त आहे, आत कमी आहे. बाहेरून आत काय झाली, हवा आत आली. एकदम सिंपल आहे बघा. त्यानंतर बघा पुढचा पॉईंट काय, तर एक्सपिरेशन, किंवा त्याला एक्सेलेशन म्हणत असतो. एक्सपिरेशन म्हणजेच त्याला काय म्हणायचं, एक्सेलेशन. एकदम सिंपल प्रोसेस आहे. जसं आपण इन्स्पिरेशन बघितलंय, तसंच काय होणार आहे, आपण एक्सपिरेशन बघणार आहे. फक्त इन्स्पिरेशनमध्ये काय झालं, एअर काय झाली, त्याच्या हायर टू लोअर प्रेशरकडे काय झाली, त्याची मुवमेंट झाली म्हणूया आपण. त्यानंतर एक्सपिरेशनमध्ये बघा, आता द थोरॅक्स कॉन्ट्रॅक्ट कॉझिंग एअर टू बी एक्सेल. आता इथं थोरॅक्स काय झालंय, कॉन्ट्रॅक्ट झालाय. द डायफ्रॅम रिलॅक्स. पहिल्या प्रोसेसमध्ये काय झालं होतं बघा, इन्स्पिरेशन, डायफ्रॅमचे फ्रेनिक मसल कॉन्ट्रॅक्ट झालते. डायफ्रॅम जो डोम शेप होता, तो कसा झालता, फ्लॅट झालता. फ्लॅट डायफ्रॅम, एवढं लक्षात ठेवायचं. डायफ्रॅम रिलॅक्स झाला, डोम शेप झाल्यामुळे तो कसा गेला, असा अपवर्डमध्ये त्याची काय झाली, मुवमेंट झाली. जेव्हा तो फ्लॅट झालता तेव्हा त्याची कशी मुवमेंट झाली, ती डाऊनवर्ड. एवढाच फक्त पॉईंट लक्षात ठेवा. डायफ्रॅम रिलॅक्स आणि डोम शेप आणि अपवर्ड मुवमेंट. इट बिकम्स डोम शेप. परत आहे तसा डोम शेप झाला. त्यानंतर बघा, इंटरकॉस्टल मसल्स ऑल्सो रिलॅक्स. ते सुद्धा रिलॅक्स झाले, पुलिंग द रिप केज इनवर्ड अँड डाऊनवर्ड. परत काय झालं बघा, जे रिप केज आहे, म्हणजे रिप्सच्या अराउंड काय होते, इंटरकॉस्टल मसल्स होते, ते सुद्धा रिलॅक्स झाले. त्यांनी काय केलं, तर रिप केज त्याची मुवमेंट कशी केली, इनवर्ड आणि डाऊनवर्ड, इनवर्ड आणि डाऊनवर्ड. आता त्यानंतर बघा, त्याचा रिझल्ट काय झाला, दिस कॉज डिक्रीज इन थोरॅसिक व्हॉल्यूम अँड लीड टू इन्क्रीज इन प्रेशर. जी प्रोसेस सगळी आपण इन्स्पिरेशन इनहेलेशनमध्ये बघितली, ती सगळी काय झाली, इकडे उलटी झाली. सगळी काय झाली, उलटी झाली प्रोसेस. इथं काय झालं बघा, आता डिक्रीज झाले थोरॅसिक व्हॉल्यूम. आता व्हॉल्यूम जर कमी झालं, प्रेशर काय होणार आहे, वाढणार आहे. आणि प्रेशर कुठून कुठं मूव्ह होत असतं आपल्याला माहिती आहे, हाय कॉन्सन्ट्रेशन टू लो कॉन्सन्ट्रेशन. मग आता व्यवस्थित समजून घ्या, आपल्या थोरॅसिक केजमध्ये काय झालं आहे, आता व्हॉल्यूम कमी झाले, प्रेशर वाढले. त्यामुळं मुवमेंट झाली हाय कॉन्सन्ट्रेशन टू लो कॉन्सन्ट्रेशनकडं. मग आपण काय झालं, आपलं काय झालं, एक्सेलेशन झालं. एकदम सिंपल प्रोसेस आहे. द thorax and lungs compared to the atmospheric pressure, so air from lungs rushes out. This is called as expiration. One inspiration and one expiration is one breath. त्याला आपण काय म्हणूया, काय आता जरासं आपण व्यवस्थित ह्याच्या थ्रू, म्हणजे डायग्रॅमच्या थ्रू जरासं समजून घेऊया व्यवस्थित. पुस्तकात सुद्धा एक डायग्रॅम आहे, पण ही जराशी सिंपल डायग्रॅम आहे समजण्यासाठी. आता इथं काय होतंय बघा, आणि जे मी पॉईंट सांगतो ते व्यवस्थित लक्षात ठेवा. सगळ्यात पहिला आपण बघूया काय, इन्स्पिरेशन काय होतं. इन्स्पिरेशनमध्ये काय होते बघा, नॉस्ट्रिलच्या थ्रू एअर आत आली. पण ते एअर आत येण्यासाठी सगळ्यात पहिलं इथं जे काय होत असते ते आपण समजून घेतोय बघा. प्रोसेस डायफ्रॅम, माझ्या लोकेशन सगळ्यांना समजलं असेल. डायफ्रॅम काय झालाय बघा, कॉन्ट्रॅक्ट झालाय. मुवमेंट कशी झाली त्याची, डाऊनवर्ड. आणि डायफ्रॅम जो डोम शेप होता तो कसा झाला, असा फ्लॅट झाला. डायफ्रॅम झाला फ्लॅट, डायफ्रॅम झाला कॉन्ट्रॅक्ट. कॉन्ट्रॅक्ट कुठल्या मसलमुळे झाला,
फ्रेनिक मसलमुळं डायफ्रॅम डोम शेपचा काय झाला, फ्लॅट झाला. त्यानंतर जे एक्सटर्नल इंटरकॉस्टल मसल्स आहेत ते सुद्धा काय झाले, कॉन्ट्रॅक्ट झाले. ते कॉन्ट्रॅक्ट झाल्यामुळं थोरॅसिक कॅव्हिटी काय झाली, एक्सपांड झाली. एक्सपांड झाली म्हणजे त्याची मुवमेंट कशी झाली, अपवर्ड आणि आउटवर्ड, अपवर्ड आणि आउटवर्ड. जसं आपण श्वास आत घेत असतो, सिंपल लक्षात राहते बघा आपल्याला. थोरॅसिक केजची काय झाली, कॅव्हिटी एक्सपांड झाला. त्यामुळं काय झालं, व्हॉल्यूम वाढलं का कमी झालं, तर व्हॉल्यूम इन्क्रीज झालं. त्याच्या उलट प्रेशर डिक्रीज झाल्यामुळं काय झालं, बाहेर प्रेशर जास्त, आत प्रेशर कमी, बाहेरून हवा आत आली. एकदम सिंपल आहे बघा, फ्रॉम हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन. आता बघूया आपण एक्सपिरेशनमध्ये काय होते ते. आता एक्सपिरेशन ह्याच्या बरोबर उलटी प्रोसेस आहे बघा. थोरॅसिक कॅव्हिटी काय झाल्या तर रिड्यूस झाल्या. पण एक एक टप्प्याटप्प्यानं आपण बघूया. सगळ्यात पहिला काय बघायचं, डायफ्रॅम. इथं काय झालंय, डायफ्रॅम रिलॅक्स झालाय, डायफ्रॅम झाला रिलॅक्स. मुवमेंट कशी झाली, तर पहिला डाऊनवर्ड झाली, तिकडे काय झाली, अपवर्ड. आणि शेप कसा असणार आहे इथं, डोम शेप. एकदम सिंपल आहे बघा. त्यानंतर बघा, एक्सटर्नल इंटरकॉस्टल मसल सुद्धा काय झाले, रिलॅक्स झाले. त्याचा रिझल्ट काय होणार आहे, तर थोरॅसिक कॅव्हिटी रिड्यूस झाली, त्याचा साईज रिड्यूस झाला. म्हणजेच काय झालं, व्हॉल्यूम काय झालं, डिक्रीज झालं, प्रेशर वाढलं. प्रेशर काय झालं, इन्क्रीज झालं, आणि व्हॉल्यूम काय झालं, डिक्रीज झालं. आणि बाहेर प्रेशर काय आहे, कमी आहे, आत जास्त आहे. त्यामुळं मुवमेंट कशी झाली, आतून बाहेर आपण हवा काय केली, अशी बाहेर टाकली, नाकावाटी. एकदम सिंपल आहे बघा. आणि हे व्हॉल्यूम, प्रेशर, कुठले मसल कॉन्ट्रॅक्ट होतात, कुठले रिलॅक्स होतात, एकच कुठली तर स्टेप तुम्ही लक्षात ठेवा. दोन्ही पण आपल्याला समजतात, फार काय अवघड नाहीत. फक्त जराशी इंटरकॉस्टल मसल जरा नवीन शब्द आहे, तो सुद्धा फार काय अवघड नाही. डायफ्रॅम डोम शेप कधी फ्लॅट कधी होतो, कुठले मसल कधी कॉन्ट्रॅक्ट होतात, आणखीन एकदा व्यवस्थित रिवाईज करा. त्यानंतर पुढचा आपण पॉईंट बघूया. आता हे जरा असं आणखीन एक जरा, कारण जे अगोदरचा एक सिलेबस आहे त्यामध्ये अशा पद्धतीची डायग्राम होती समजण्यासाठी. इथं बघा, डायफ्रॅम झाला आहे कॉन्ट्रॅक्ट, म्हणजे पहिला इन्स्पिरेशन आहे, रिप केज हा सगळा पार्ट. स्टर्नम काय झालं, रेज झालाय, अपवर्ड आउटवर्ड. त्यानंतर व्हॉल्यूम काय झाले, थोरॅक्सचे वाढलंय, आणि व्हॉल्यूम वाढल्यामुळे प्रेशर काय झालं, डिक्रीज झालं. मुवमेंट झाली फ्रॉम आउटर साईड टू इनर साईड, इन्स्पिरेशन झालं. इकडं काय झालंय बघा, रिप स्टर्नम काय झालंय, ओरिजिनल पोझिशनला. डायफ्रॅम काय झालाय, रिलॅक्स झालाय. परत डोम शेप झालाय, व्हॉल्यूम काय झालंय, डिक्रीज झाले, प्रेशर वाढलं. त्यामुळं हवा काय झाली, आतून बाहेर काय गेली, एक्सेल झाली म्हणून आपण. त्यानंतर बघा, एक्सटर्नल रेस्पायरेशन किंवा त्याला एक्सचेंज ऑफ गॅसेस ॲट ॲल्व्हिओलर लेवल. आता ॲल्व्हिओलस किंवा ॲल्व्हिओलाय कुठं आहेत आपल्याला माहीत आहे, तर जे आपण रेस्पायरेटरी ट्रॅक बघितला आहे त्याचा जो सगळ्यात एंडचा जो पार्ट आहे तो कुठला असणार आहे, ॲल्व्हिओलाय. त्यामध्ये बघा, अँड ॲल्व्हिओलस सिंगल असेल तर त्याला म्हणायचं ॲल्व्हिओलस कन्सिस्ट ऑफ अ लेअर ऑफ सिंपल स्क्वॅमस इपिथेलियम. आता सिंपल म्हणजे आपल्याला माहिती आहे काय असणार आहेत, सिंगल लेअर असणार आहेत. अशी सिंगल लेअर असणार आहे सेलची. जर अनेक असतील लेअर, म्हणजे मल्टी असतील, तर त्याला काय म्हणतो आपण, कॉम्प्लेक्स कंपाऊंड. यामध्ये शब्द गेल्यात आपल्याला. इथं सिंपल आहे, सिंगल लेअर आहे म्हणून इपिथेलियल सेलची आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा शब्द काय, स्क्वॅमोस. स्क्वॅमोस म्हणजे त्याला आपण म्हणतो फ्लॅट सेल्स. त्याला काय म्हणतो आपण, फ्लॅट सेल्स. बऱ्याच प्रकारचे सेल्स आपण बघितल्यात, क्युबॉइडल, कॉलमनर, त्यानंतर सिलिएटेड, हे सगळे आपण टाईप्स बघितल्यात. 11वीचा ॲनिमल टिश्यू, त्यामध्ये सिंपल स्क्वॅमोस इपिथेलियल सेल्स रेस्टिंग ऑन बेसमेंट मेम्ब्रेन. त्यानंतर पुढचा पॉईंट बघा, इट इज इंटिमेटली असोसिएटेड विथ डेन्स नेटवर्क ऑफ कॅपिलरीज. कॅपिलरीज म्हणजे इथं अर्थ घ्यायचा. आता जर आपल्या बॉडीमध्ये, आता जरा ह्या चॅप्टरमध्ये आपण आर्टरीज, व्हेन्स सुद्धा बघणार आहे, पण तुम्हाला माहिती गेले असतील. आर्टरीज आणि व्हेन ज्या असतात, म्हणजे आपल्या रक्तवाहिन्या आहेत आपल्या बॉडीमध्ये, त्याचे जे काही सगळ्यात स्मॉलेस्ट फाईन अशा ट्यूब्स असतात त्याला म्हणायचं कॅपिलरीज. म्हणजे साधं सोपं लक्षात ठेवा, एक जर ही आर्टरीची एक ट्यूब आहे तर त्याचे बारके बारके ब्रांच आहेत, त्याला काय म्हणणार आपण, कॅपिलरीज. एकदम सिंपल आहे बघा. आणि हे सगळे असे कॅपिलरीज असे एकत्र असतात, ते परत एकत्र येणार आहेत. आणि आता इथं दोन प्रकारच्या गोष्टी असतात, जरा तुम्हाला समजून सांगतो मी. एक म्हणजे त्यामध्ये ऑक्सिजनेटेड ब्लड आहे त्या कॅपिलरीजमध्ये. इथं टिश्यू आहे, त्या टिश्यूनं, त्या सेलनं ऑक्सिजन यूज केला, मग त्यातलं ते जे डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे, CO2 असलेलं, ते कॅरी कोण करणार आहे, तर ही व्हेन कॅरी करणार आहे. म्हणजे इथं सुद्धा कॅपिलरीजच आहेत, अशा. पण इकडं काय झालं तयार, व्हेन झाली, इकडं काय झाली ती आर्टरी. म्हणजे एका टिश्यूला दोन प्रकारच्या
रक्तवाहिन्या अटॅच असतात म्हणूया आपण. पण कॅपिलरीज म्हणजे माझ्यामध्ये तुम्हाला समजलं असेल व्यवस्थित, सगळ्यात बारक्या ज्या ट्यूब्स असतात आर्टरीज आणि वेनच्या, त्याला काय म्हणायचं, कॅपिलरीज. जर काहीच समजलं असेल तर रक्तवाहिन्या तिथं आजूबाजूला आहे तेवढंच फक्त समजून घ्या. द कॅपिलरी वॉल इज ऑल्सो मेड अप ऑफ सिम्पल स्क्वॅमोस इपिथेलियम रेस्टिंग ऑन थिन बेसमेंट मेम्ब्रेन. दोन्ही पण ठिकाणी सिम्पल स्क्वॅमोस आहेत, पण त्याला कॅपिलरीजला त्याला एक लेअर असते, त्याला एंडोथेलियम आपण शब्द वापरतो. बोथ द लेयर्स हॅव सिमिलर स्ट्रक्चर अँड आर थिन वॉल्ड. थिन वॉल्ड आहेत कारण गॅसेसचं एक्सचेंज व्हायला पाहिजे. जर तुम्हाला आठवत असेल आपण पहिलं जे लेक्चर जे बघितलेलं आपण ह्याच्या रिलेटेड, त्यामध्ये रेस्पायरेटरी सरफेस हा कसा असला पाहिजे, थिन असला पाहिजे, मॉइस्ट असला पाहिजे, लार्ज असला पाहिजे. त्यामध्ये आपण हा पॉईंट बघितला आहे, थिन वॉल्ड. त्यानंतर बघा, टुगेदर दे मेक अप रेस्पायरेटरी मेम्ब्रेन. मी आणखीन एकदा जरासं समजून सांगतोय, म्हणजे कुठला पार्ट जरासं तुम्हाला मागच्या एका लेक्चरमध्ये बघितलं बघा आपण. हा जो पार्ट दिसतोय आपल्याला ॲल्व्हिओलाय, हा जो पार्ट इथं काय दिसतंय, कॅपिलरीज. आणि ह्याचं जे मेम्ब्रेन आहे याला म्हणायचं एंडोथेलियम. हा जो पार्ट दिसतोय बघा, हा जो पार्ट आहे की नाही, हा त्याला म्हणायचं एंडोथेलियम. आणि इथं जे मेम्ब्रेन आहे ते काय, सिम्पल स्क्वॅमोस इपिथेलियल सेल. हे कम्प्लीट जे दिसतंय त्याला काय म्हणायचं, एकत्रित. तर त्याला काय म्हटलं आपण, जिथं ते एक्सचेंज होत असतं कशाचं, गॅसेसचं, तो पार्ट झाला बेसमेंट मेम्ब्रेन. कुठला पॉईंट आपला हा चालू आहे, रेस्पायरेटरी मेम्ब्रेन, सॉरी, त्याला काय म्हणायचं, रेस्पायरेटरी मेम्ब्रेन. यामध्ये जरासं व्यवस्थित समजलं असेल. डिफ्युजन सिम्पल प्रोसेस आहे, पॅसिव्ह प्रोसेस असते का ॲक्टिव्ह, तर पॅसिव्ह असते. कुठल्याही प्रकारची एनर्जी लागत नाही तिथं. डिफ्युजन ऑफ गॅसेस विल टेक्स प्लेस फ्रॉम एरिया ऑफ हायर पार्शियल प्रेशर टू द एरिया ऑफ लोअर पार्शियल प्रेशर. आता इथं नवीन शब्द आलाय बघा, पार्शियल प्रेशर. मगाशी नुसता प्रेशर होता, आता काय शब्द आलाय, पार्शियल प्रेशर. आता त्याचं मिनिंग मी सांगतो काय आहे ते. आता आपण कन्सिडर करूया की केमिस्ट्रीमध्ये किंवा फिजिक्समध्ये सुद्धा तुम्हाला गेला असेल कुठं तर पार्शियल प्रेशर, पण त्याचं जरा मिनिंग सांगतो मी. आपण कन्सिडर करूया काय, एक काय तर असं चेंबर आहे, त्यामध्ये अनेक काय आहेत असे गॅसेसचे मॉलिक्युल्स आहेत, असे मिक्सचर आहे. आपण कन्सिडर करूया असे मिक्सचर आहेत, बऱ्याच प्रकारचे असे काय आहेत गॅसेसचे मॉलिक्युल्स आहेत. मग एक असा एरिया आहे जिथं असे बऱ्याच प्रकारचे मॉलिक्युल आहेत, त्याचे म्हणजे थोडक्यात गॅसेसचं काय मिक्सचर आहे. पण प्रत्येक गॅस मॉलिक्युलचं एक स्पेसिफिक असं काय असतं, ते प्रेशर एक्झर्ट करत असतं. स्पेसिफिक असं काय करत असतं, प्रेशर एक्झर्ट करत असतं त्या इंडिव्हिज्युअल प्रेशरला, प्रत्येक गॅस मॉलिक्युलच्या. तर त्याला काय म्हणतो आपण, त्याचं पार्शियल प्रेशर. एकदम सिंपल आहे बघा. एखादं म्हणजे आपण जर कन्सिडर केलं, एका ठिकाणी ऑक्सिजन आहे, एका ठिकाणी कार्बन डायऑक्साईड आहे, म्हणजे दोन्हीचं पण मिक्सिंग झालंय, असं एका ठिकाणी O2 पण आहे आणि CO2 पण आहे. पण इंडिव्हिज्युअली ऑक्सिजनचं काय तर प्रेशर असणार आहे, CO2चं काय तर प्रेशर असणार आहे त्या गॅस मॉलिक्युलचं. त्यालाच काय म्हणायचं, पार्शियल प्रेशर. म्हणजे O2चं एक असणार आहे पार्शियल प्रेशर आणि CO2चं काय असणार आहे, पार्शियल प्रेशर. पण एकत्रित त्याला ते एक वेगळं प्रेशर तयार करणार आहेत. त्यामुळे मी जे सांगतो ते समजलं असेल जरासं व्यवस्थित. प्रत्येकाची काहीतरी इंडिव्हिज्युअलिटी असते आणि प्रत्येकाचं काहीतरी असं इंडिव्हिज्युअल प्रेशर आहे, त्याला काय म्हटलं आपण, पार्शियल प्रेशर. कुठला पॉईंट चालू आहे आपला, हा पार्शियल प्रेशरचा. आता त्यामध्ये बघा, आता जो सेकंड पॉईंट आहे तो, आणि हे मी आणखीन एकदा व्यवस्थित इन डिटेल सांगणार आहे, कारण हे प्रेशर असं काहीतरी आलं की काही काही गोष्टी डोक्यात जात नाहीत आपल्या. आणि इथं जरा काही काही पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवले पाहिजे व्यवस्थित. द पार्शियल प्रेशर ऑफ कार्बन डायऑक्साईड ऑफ ब्लड entering the pulmonary capillaries is 45 mm of Hg, while the partial pressure of carbon dioxide in the alveolar air is 40 mm of Hg. आता सगळ्यात पहिला इथं काय सांगितलं, CO2चं पार्शियल प्रेशर. आता जरासं व्यवस्थित समजून घ्या. ॲल्व्हिओलायमध्ये आपण याचं कन्सिडर करूया ॲल्व्हिओलायमध्ये दोन प्रकारचे असणार आहेत गॅस मॉलिक्युल. एक म्हणजे ऑक्सिजन पण असणार आहे आणि एक म्हणजे CO2 पण असणार आहे. म्हणजे काय झालं, गॅसेस मॉलिक्युलचं काय झालं, मिक्सचर झालं. पण त्यामध्ये सुद्धा ऑक्सिजनचं एक पार्शियल प्रेशर असणार आहे आणि CO2चं एक पार्शियल प्रेशर असणार आहे. आता इथे सगळ्यात पहिला इथे काय कन्सिडर केलं बघा, CO2चं काय तर प्रेशर सांगितले, पार्शियल प्रेशर. द कार्बन डायऑक्साईड ऑफ ब्लड, पार्शियल प्रेशर ऑफ कार्बन डायऑक्साईड ऑफ ब्लड एंटरिंग द पल्मोनरी कॅपिलरीज, म्हणजे लंग्समध्ये जाणाऱ्या, इज 45 mm of Hg, while the partial pressure of carbon dioxide in the alveolar air is 40 mm of Hg. आता इथं काय समजून घ्यायचं आहे, मी एका सिंपल ह्याच्यामध्ये सांगतोय, पुढे मी डायग्राममध्ये जरासं इन डिटेल सांगणार आहे. आता सपोज आपण कन्सिडर करूया CO2 आहे, एखादी सेल आहे किंवा टिश्यू आहे, त्यानं CO2 यूज केला
त्याचं प्रेशर कन्सिडर करूया आपण 45 mm ऑफ Hg. आणि इथं काय आपण कन्सिडर करूया ॲल्व्हिओला. इकडे ॲल्व्हिओला इकडच्या पलीकडच्या साईडला ॲल्व्हिओला आहे आणि त्या ॲल्व्हिओला इकडे लक्षात ठेवायचं तिथं सुद्धा CO2 आहे. त्याचं प्रेशर किती आहे 40 mm ऑफ Hg. आणि हे MM ऑफ Hg म्हणजे काय मेन्शन करत असतं तर ते प्रेशरचं युनिट आहे MM ऑफ Hg. माझ्या कुठल्या तरी एका चॅप्टरमध्ये मी तुम्हाला सांगितलंय एक्सक्रिशन अँड ऑस्मोरेग्युलेशनमध्ये. त्यामध्ये बघा आता 45 mm ऑफ Hg हे प्रेशर काय झालं पार्शियल प्रेशर हायर झालं आणि हे जे ॲल्व्हिओलस आहे तिथं काय 40 mm ऑफ Hg. मुवमेंट कशी होणार आहे फ्रॉम हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे CO2 जिथं पार्शियल प्रेशर CO2चं कमी आहे तो कुठला असणार आहे सेल किंवा टिश्यूचा पार्ट. पण ॲल्व्हिओलसमध्ये काय तिथं प्रेशर काय झालं त्याचं लक्षात ठेवायचं CO2चं कमी आहे. त्यामुळं इथून त्या सेल किंवा टिश्यूमधून म्हणजे मोठं नेटवर्क असणार आहे. असं इथं सेल टिश्यू इकडे लगेच ॲल्व्हिओला नसतं. प्रॉपर त्या पल्मोनरी कॅपिलरीज असतात. तिथून काय होणार आहे हाय कॉन्सन्ट्रेशन टू लो कॉन्सन्ट्रेशन काय होणार आहे त्याची मुवमेंट होणार आहे. आता एका झटक्यात तुम्हाला समजलं असेल असं मला वाटत नाही. मी जरासं इन डिटेल सांगणार आहे तुम्हाला. फक्त एवढा पॉईंट समजून घ्या जे पार्शियल प्रेशर आहे कुठून कसं मूव्ह होतं हायर प्रेशर करून लोअर प्रेशरकडे. एवढंच फक्त लक्षात ठेवा. 40 कुठं काय नंबर आहेत आपण समजून घ्या. आत्ता फक्त आपण CO2चं बघितलं. ड्यू टू द डिफरन्स कार्बन डायऑक्साईड डिफ्युजेस फ्रॉम कॅपिलरीज इन टू द ॲल्व्हिओलस. कॅपिलरीजमधून ते कुठं गेलं बघा ॲल्व्हिओलसमध्ये गेलं. काय गेलं तर CO2. का गेलं कारण पार्शियल प्रेशरमध्ये डिफरन्स आहे CO2च्या. जे CO2 कॅपिलरीजमध्ये जो CO2 ॲल्व्हिओलसमध्ये. कॅपिलरीजमध्ये पार्शियल प्रेशर जास्त आहे ॲल्व्हिओलसमध्ये कमी आहे. त्यानंतर बघा सिमिलरली पार्शियल प्रेशर ऑफ द ऑक्सिजन ऑफ ब्लड in pulmonary capillaries is 40 mm of Hg while in the alveolar blood is 104 mm of Hg. आता इथं कशाचं बघतोय आपण ऑक्सिजन. मगाशी काय बघितलं CO2. आता व्यवस्थित जरासं समजून घ्या. ऑक्सिजन पल्मोनरी कॅपिलरीजमध्ये किती आहे 40 mm ऑफ Hg. आणि जो ॲल्व्हिओलरमध्ये ब्लड आहे ॲल्व्हिओलरमध्ये म्हणजे लंग्समध्ये जो काही ऑक्सिजन आता इनहेल केलेला आहे त्याचं पार्शियल प्रेशर किती आहे 104 mm ऑफ Hg. आता कुठून कुठं होणार आहे बघा मुवमेंट. आता इथं साधं सोपं सांगतो बघा. इकडं 104 mm ऑफ Hg आहे ॲल्व्हिओलसमध्ये. कुठं तर ॲल्व्हिओलसमध्ये जरा इथं 104 mm ऑफ Hg आणि इकडं काय 40 mm ऑफ Hg. आता हे जरासं समजून घ्या. इकडं ॲल्व्हिओलस आहे आणि इकडं काय आपलं ब्लड कॅपिलरीज आहे म्हणूया आपण. आता इथं जास्त पार्शियल प्रेशर आहे इकडं काय कमी आहे. मुवमेंट कशी झाली फ्रॉम हायर टू लोअर झाली. म्हणजे ऑक्सिजन ॲल्व्हिओलसमधला कुठं जाणार आहे आपल्या ब्लडमध्ये जाणार आहे कॅपिलरीजच्या थ्रू. आता बघा ड्यू टू द डिफरन्स ऑक्सिजन डिफ्युजेस फ्रॉम ॲल्व्हिओलाय टू कॅपिलरीज. एकदम सिंपल आहे बघा. आता जरासे नंबर आणि ते MM ऑफ Hg आल्यामुळे जरासं अवघड वाटत असते आपल्याला. पण आता जे स्क्रीनवर डायग्राम दिसते त्याच्या थ्रू मी तुम्हाला तेवढं इन डिटेल नाही आपण ते जरासं व्यवस्थित समजलं पाहिजे आपल्याला काय आहे ते. त्यामुळे मी जरासं इन डिटेल सांगतोय. आता इथं बघा स्क्रीनवर तुम्हाला काय दिसतंय ते सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यात जो हा पार्ट दिसतोय बघा त्याच्यावर थोडंसं फोकस करा. आता ॲटमॉस्फेरिक एअर. ॲटमॉस्फेरिक काय आहे एअर आहे. त्या ॲटमॉस्फेरिक एअरमध्ये बघा आता ॲटमॉस्फेरिक एअरमध्ये त्याचं किती सांगितलं किती MM ऑफ Hg सांगितले बघा पार्शियल प्रेशर. आणि प्रत्येक पुस्तकात जे काही 2-3 रेफरन्स बुक आहेत त्यामध्ये सुद्धा पार्शियल प्रेशर जरासं कमी जास्त होत असतं इकडं तिकडं. आता इथं पार्शियल प्रेशर कशाचं सांगितलं बघा तर O2चं. पार्शियल प्रेशर कशाचं आहे O2चं. PO2 म्हणजेच काय पार्शियल प्रेशर ऑफ O2. जरासं व्यवस्थित समजून घ्या. ॲटमॉस्फिअरमध्ये जो म्हणजे वातावरणातला जो काही आहे जी काही हवा आहे त्यामध्ये ऑक्सिजन आहे त्याचं पार्शियल प्रेशर आहे 160 mm ऑफ Hg. जे CO2 आहे त्याचं पार्शियल प्रेशर किती आहे बघा 0.3 mm ऑफ Hg. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं इथं जे दिसते त्याला काय म्हटलं आपण ॲल्व्हिओलाय. त्याला काय म्हटलं आपण ॲल्व्हिओलाय. तिथं काय झालंय बघा. आता जरा मी तुम्हाला एक कारण हा सगळा तुम्हाला पाथवे पहिला जरा समजला पाहिजे. पाथवे जरासं मी समजून सांगतो तुम्हाला म्हणजे जरा पॉईंट काय काय क्लिअर होतील तुमचे. आता इथं ॲल्व्हिओलाय दिसते आपल्याला. इथं काय दिसते बघा हा ॲल्व्हिओलायचा पार्ट दिसतोय. इथं ॲल्व्हिओलाय आहे. त्यानंतर ॲल्व्हिओलायमधून इथं ब्लड कॅपिलरीजमध्ये काय झाले बघा काय झाले CO2 O2 ट्रान्सपोर्ट झाले. म्हणजे फक्त समजून घ्या लंग्समधून ब्लड कॅपिलरीजमध्ये आले.
आणि जो मी पाथवे सांगतोय मी आणखीन एकदा रिपीट करणार आहे जेव्हा आपण सर्क्युलेशन बघणार आहे तेव्हा. पण आत्ता जरासं व्यवस्थित समजून घ्या. इथं काय झालं, पल्मोनरी कॅपिलरीज मेन्शन केले, पण पल्मोनरी व्हेन एक शब्द लक्षात ठेवा. पल्मोनरी व्हेन इन डिटेल आपण बघणारच आहे, तर तसं का म्हणायचं ते, पण पल्मोनरी व्हेन लक्षात ठेवा. पल्मोनरी म्हणजेच काय, लंगच्या रिलेटेड असते तेव्हा पल्मोनरी शब्द वापरतो आपण. आता इथं जरी व्हेन असेल, स्पेसिफिक एमसीक्यूचा क्वेश्चन आहे, पल्मोनरी व्हेन ऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करत असते, पण नुसती व्हेन डिऑक्सिजनेटेड. ते जरासं आपण हार्टचं सर्क्युलेशन आहे, स्ट्रक्चर बघणार आहे तेव्हा आपल्याला काही काही गोष्टी क्लिअर होतील. फक्त आत्ता समजून घ्यायचं काय, पल्मोनरी व्हेन आहे, तिनं आणलंय ऑक्सिजनेटेड ब्लड, ती व्हेन आहे म्हणून तिनं आणलंय असं म्हटलं मी. ऑक्सिजनेटेड ब्लड आणलं बघा, इथं पाथवे दिसतोय बघा आपल्याला. कुठं टाकलं ते ब्लड, तर जो आपला हार्ट आहे, हार्ट, त्या हार्टमध्ये राईट जे आपल्याला काय दिसते, ऑरिकल, राईट काय दिसते ऑरिकल, तिथं काय केलं ते लक्षात ठेवा. राईट नाही सॉरी, काय बघतोय आपण आत्ता, ऑक्सिजनेटेड ब्लड आहे. त्यानंतर ते पल्मोनरी कोण आणले, व्हेननं आणलं. पल्मोनरी व्हेननं कुठं टाकलं ते सगळ्यात महत्त्वाचं, तर लेफ्ट लेफ्ट ऑरिकलमध्ये, सॉरी इथं मेन्शन केलं नाही आहे जरा, लेफ्ट हे काय झालं, ऑरिकल झालं, आणि इथं जरा उलटं सुलटं झालं माझं. हा पार्ट काय दिसतोय बघा, इकडे राईट कन्सिडर करतो आपण, इकडे लेफ्ट झालं. आता इथं लेफ्टमध्ये काय झालं, लेफ्ट जो वरचा चेंबर आहे त्याला म्हटलं आपण ऑरिकल, तिथं काय झालं, ते ब्लड सगळं पोअर केलं ऑक्सिजनेटेड, तिथून ते खाली गेलं लेफ्ट कशामध्ये, व्हेंट्रिकलमध्ये. लेफ्ट व्हेंट्रिकलमधून थ्रू ॲओर्टा, त्याला एक शब्द आहे ॲओर्टा, हे ब्लड म्हणजे सिस्टेमिक आर्टरी सांगितले, पण त्याला ॲओर्टा शब्द वापरतो आपण. हे कुठं गेलं ब्लड, तर टिश्यूमध्ये गेलं बघा, किंवा सेलमध्ये म्हणूया आपण. तिथं त्यांनी O2 घेतला, CO2 दिला. परत इथं एक असतं त्याला म्हणायचं व्हेना केवा असतं, ते सुपेरियर इन्फेरियर, पण सिस्टेमिक व्हेन म्हटलं तरी चालते. त्याच्या थ्रू काय झालं बघा, तर हा जो पार्ट आहे इथलं जे ब्लड आहे ते कुठे गेलं आता इथं, तर राईट कशामध्ये, ऑरिकलमध्ये. राईट ऑरिकलमधून राईट व्हेंट्रिकलमध्ये, राईट व्हेंट्रिकलमधून थ्रू जे काही पल्मोनरीज आर्टरीज आहेत, मग इथं जरासं एक सिस्टेमिक वगैरे स्ट्रक्चर असते, पण पल्मोनरी आर्टरी लक्षात ठेवा. पल्मोनरी आर्टरीच्या थ्रू काय होणार आहे, हे परत कुठं जाणार आहे, लंग्सकडे जाणार आहे. आता हा जो काही मी सगळा पाथवे सांगितला, पटकन एकदम तुमच्या डोक्यात जाईलच असं काय नाही, फक्त तुम्हाला इथं काय समजून सांगायचं आहे, प्रेशर काय असतं ते प्रेशर जरासं आपण समजून घ्या व्यवस्थित. आता पहिला पार्ट बघा, पार्शियल प्रेशर ऑफ O2 इथं 160 आहे. सगळे प्रेशर काय पाठ करत बसायची गरज नाही, हे फक्त मी समजण्यासाठी सांगतोय. कुठं, ॲटमॉस्फिअरमध्ये. कुठं, तर ॲटमॉस्फिअरमध्ये. त्यानंतर ॲल्व्हिओलायमध्ये काय होते बघा, O2 आणि CO2चं काय झालं, एक्सचेंज झाले. तिथं काय झालं, ॲल्व्हिओलायमध्ये पार्शियल प्रेशर किती झाले, 100 झाले. 100 आहे O2चं, CO2चं काय 40, कारण ॲल्व्हिओलायमध्ये तिथं पहिल्यापासूनच काय CO2 असणार आहे, जो या सगळ्या कॅपिलरीच्या थ्रू आलाय तो. त्यामुळे तिथं काय झालं, प्रेशर किती झालं, 40 mm ऑफ Hg. त्यानंतर बघा इथं एक्सचेंज झालं सगळं. त्यानंतर आता व्हेन्समध्ये बघा, हे जे पल्मोनरी व्हेन्स आहेत जे ऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करतात, पल्मोनरी व्हेन्स, त्यांच्यामध्ये किती प्रेशर आहे बघा, 100 mm ऑफ Hg. जे इथं आहे तिथे इथंच आहे, लक्षात ठेवा. 100 mm ऑफ Hg पार्शियल प्रेशर कशाचं, O2चं. आणि PCO2चं किती आहे, 40. त्यात काय बदल झाला आहे का, बदल झाला नाही, कारण ब्लड कसला आहे आता, ऑक्सिजनेटेड ब्लड आहे. त्यानंतर बघा आता ऑक्सिजनेटेड ब्लड आहे, इथं पुढचा पॉईंट बघा. आता इथं काय झालं बघा, एक मिनिट जरासं, इथं सुद्धा काय 100 आहे सिस्टेमिक ॲओर्टाच्या थ्रू आल्यावर. आता सगळ्यात महत्त्वाचं बघा, इथं पार्शियल प्रेशर कशाचं आहे, तर ते O2चं आणि CO2चं. आता सगळ्यात पहिला व्यवस्थित तुम्हाला काय समजलं पाहिजे, सगळ्यात पहिला जास्त व्हायला लागले, इथं काय आहे बघा, PO2 100 आहे आणि PCO2 म्हणजे पार्शियल प्रेशर ऑफ कार्बन डायऑक्साईड 40 आणि पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन आहे 100. नंबर पाठ करत बसायचे नाही, फक्त समजून घ्यायचं. 100 हा अंक जास्त आहे, एवढंच फक्त आपल्याला इथं समजून घ्यायचं आहे. 100 अंक हा जास्त आहे म्हणजे काय झालं, पार्शियल प्रेशर झालं जास्त. आणि इथं काय बघा, हे जे सेल्स आहेत, सेल किंवा टिश्यू आहेत, ज्यांनी काय जे ऑक्सिजनचा यूज केला आहे ते नाही, त्यांच्याकडं ऑक्सिजनची मात्रा कमी असणार आहे. त्यांचं प्रेशर किती आहे, 40 mm ऑफ Hg. ऑक्सिजनचं प्रेशर, CO2चं प्रेशर किती आहे बघा, 46. आता हे 45 46 जरासं व्हॅरी करत असतं प्रत्येक पुस्तकात, त्यामुळे ते काय तिथं काय कन्फ्युजन होऊ द्यायचं नाही. जो तुम्हाला MCQला जवळचा असेल
जवळचं म्हणजे 45 जर असेल 46 असेल तर ते दोन्ही पण बरोबर आहे. जसं ऑप्शन तसं आन्सर असलं पाहिजे आपलं. पण पहिला प्रोसेस समजून घ्या. आता 100 mm ऑफ Hg हे O2च आहे, हायर कॉन्सन्ट्रेशन आहे. जे सेल आहे इथं जे सेल आहे त्याचं बघा काय आहे, किती प्रेशर आहे 40 mm ऑफ Hg. हायर पार्शियल प्रेशर टू काय झालं लोअर पार्शियल प्रेशर काय झाली तर मुवमेंट झाली. ऑक्सिजन कुठं गेला तर सेलमध्ये गेला. आणि इथं बघा 40 काय झालंय CO2चं पार्शियल प्रेशर आहे mm ऑफ Hg आणि इकडं 46 आहे. इकडे काय 46 mm ऑफ Hg आहे. त्यामुळे मुवमेंट कशी होणार आहे बघा CO2ची फ्रॉम हायर कॉन्सन्ट्रेशन टू लो कॉन्सन्ट्रेशन, म्हणजे 46 जास्तच आहे, 40 पेक्षा काय 46 जास्त आहे. त्यामुळे त्याची काय झाली मुवमेंट झाली फ्रॉम हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन, म्हणजेच काय पार्शियल प्रेशरच्या रिलेटेड बघतोय आपण. आता इथं काय झालं बघा 46 कशामध्ये आता तर त्या व्हेनमध्ये डिऑक्सिनेटेड ब्लडमध्ये किती आहे 46 mm ऑफ Hg. एकदम सिंपल आहे बघा. इथं बघा 46 mm ऑफ Hg कुठे गेलं 46 mm ऑफ Hg. आणि हे जे दिसते आपल्याला जे ऑक्सिजन आहे त्याचं किती आहे बघा 40 mm ऑफ Hg. जी सिस्टेमिक व्हेन ही ब्लड कॅरी करणार आहे, डिऑक्सिनेटेड ब्लड कॅरी करणार आहे, त्यांच्यामध्ये बघा ऑक्सिजनचं पार्शियल प्रेशर आहे 40 आणि जे कार्बन डायऑक्साईड आहे त्याचं पार्शियल प्रेशर किती आहे 46. आता इथे किती झालं 46 झालं. नंतर ते सगळं ब्लड गेलं हार्टमध्ये, हार्टमधून परत पल्मोनरी आर्टरीच्या थ्रू, तिथं सुद्धा सेम प्रेशर आहे 46. ते कुठं जाणार आहे आता ॲल्व्हिओलायमध्ये. आता ॲल्व्हिओलायमध्ये काय होणार आहे बघा, ॲल्व्हिओलायमध्ये काय होणार सिंपल आहे प्रोसेस बघा. ॲल्व्हिओलायमध्ये काय होते बघा, इथे जरा दाखवतो मी आणखीन एकदा. इथं प्रेशर किती आहे बघा ऑक्सिजनचं आहे 40 आणि CO2चं कार्बन डायऑक्साईडचं 46 आणि इथं किती आहे बघा सिंपल आहे. ॲल्व्हिओलसमध्ये किती आहे इकडं 100 आहे ऑक्सिजनचं आणि इकडं काय बघा 40 आहे. मग आता मुवमेंट कशी झाली इकडं 46 CO2 काय झाला ॲल्व्हिओलायमध्ये गेला. का गेला कारण ॲल्व्हिओलायमध्ये कॉन्सन्ट्रेशन आहे कशाचं 40 mm ऑफ Hg. इकडं आहे 46. हे झालं हाय, हे झालं लो झालं. फ्रॉम हायर टू लोअर काय झाली मुवमेंट झाली. त्याच्या उलट ऑक्सिजनचं बघा इकडं 100 आहे इकडं 40 आहे. मग काय झाली फ्रॉम देअर हायर कॉन्सन्ट्रेशन टू देअर लोअर कॉन्सन्ट्रेशन. माझ्यामध्ये जरासं तर व्यवस्थित समजलं असेल तरीसुद्धा मी आणखीन एकदा काय करणार आहे हे सगळे पॉईंट रिवाईज करणार आहे. थोडंसं लक्ष द्या आता. आणि सगळे तुम्हाला प्रेशर विचारत नाही, त्यातले 2-3 जरा असे लक्षात ठेवा. कुठे गेलं हे पेन. आता जे मी सगळं सांगितलं आहे ते मी आणखीन एकदा रिवाईज करतोय. फार गोष्टी कॉम्प्लिकेटेड नाही आहेत पण त्या तुम्हाला व्यवस्थित समजल्या पाहिजेत. त्यासाठी मी जरासं वेळ घालवते असं समजा, पण ते व्यवस्थित समजून घ्या तुम्ही. कारण परत पुढं हे जरासं जेव्हा डिग्रीला जात आहे तेव्हा इकडे आत्ता 11वी-12वी दुर्लक्ष केल्यामुळे ते कदाचित नंतर कॉम्प्लिकेटेड वाटतात. या गोष्टी एकदम सिंपल आहेत. परत मी सांगतोय व्यवस्थित समजून घ्या. ॲटमॉस्फिअरमध्ये काय आहे आणि आता जरासं अक्षर थोडी लहान दिसतील तेवढं जरासं ॲडजस्ट करा. ॲटमॉस्फिअरमध्ये काय बघा तर एअर काय असणार आहे जास्त असणार आहे. त्याचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे बघा ऑक्सिजनचं 100 mm ऑफ Hg हाय कॉन्सन्ट्रेशन झालं, हाय पार्शियल प्रेशर झालं सॉरी. त्यानंतर जे CO2 आहे त्याचं 0.3. आता ॲटमॉस्फिअरमधला एअर आत गेला कुठं तर नाकावाटे आपल्या लंग्समध्ये गेला. सगळ्यात शेवटी कुठं गेला ॲल्व्हिओलायमध्ये गेला. आता ॲल्व्हिओलायमध्ये आल्यावर ॲल्व्हिओलायमध्ये काय असणार आहे नुसते फक्त तिथं ऑक्सिजन बाहेर न आला आणि तिथं CO2 ॲब्सेंट असणार आहे का तर इथं तोपर्यंत झाले बघा. सेलनं काय केलं इकडं CO2 आणलाय, सेलनं CO2 O2 आणलाय आणि त्या सेलमध्ये असलेलं CO2चं सेलमधून जो काही मेटाबॉलिक रिॲक्शन झालेला डिऑक्सिनेटेड ब्लडमधला इथे जे ब्ल्यू कलरचा पार्ट दिसतोय बघा ते डिऑक्सिनेटेड ब्लड कॅरी केलंय. ते कोण कॅरी केलंय ॲओर्टा हार्टचे पार्ट, ते काय जरासं नंतर बघूया आपण. इकडनं डावीकडनं काय आलं बघा सेलच्या थ्रू ॲल्व्हिओलायमध्ये आलं काय डिऑक्सिनेटेड ब्लड. त्याचं पार्शियल प्रेशर किती आहे 40 O2चं 46 कशाचं तर CO2चं 40 आणि काय आहे 46. हे PO2 आणि हे काय झालं PCO2. 46 कशाचं झालं तर CO2चं. आता बघा पुढं काय होतंय जे ॲटमॉस्फिअरमध्ये आता ॲल्व्हिओलायमध्ये आलंय त्याचं काय झालं बघा 160चं 100 झालं. आता तसं काय झालं प्रेशर
कारण ट्रॅकमध्ये थोडासा काय होणार आहे, तिथं प्रेशर कमी होतं, आपण असं समजून घ्या. कारण कम्प्लीट ट्रॅक आहे बघा, हे ॲटमॉस्फिअरमध्ये आहे आणि हे सगळं आपलं नाक बीक सगळं करत 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 कुठं आले, ते ॲल्व्हिओलायमध्ये आले. मग या ट्रॅकमध्ये थोडंसं काय झालं, प्रेशर कमी झालं, आपण असं समजून घेऊया. आणि त्यामुळे तिथं काय झालं, जे 160 होतं ते काय झालं आता इथं 100 झालं बघा. ते काय झालं 100 झालं, पण तरीसुद्धा ते काय जास्त आहे पार्शियल प्रेशर कशाचं, O2चं. त्यानंतर बघा आता 100 पार्शियल प्रेशर आहे आणि इकडं प्रेशर किती होतं बघा, इकडं O2चं किती होतं तर 40 होतं. मग आता हाय कॉन्सन्ट्रेशनमधून काय झालं, लो कॉन्सन्ट्रेशनकडे काय झाली, त्याची मुवमेंट झाली. आणि इथं 46 जास्त आहे CO2चं आणि इकडं किती आहे बघा 40 आहे. मग तिकडून 46 काय झालं जास्त आहे, पार्शियल प्रेशर 40 पेक्षा मुवमेंट झाली. आता इथं मुवमेंट कशी झाली बघा, ॲल्व्हिओलायमधला O2 कॅपिलरीजमध्ये आला, कॅपिलरीजमधला CO2 ॲल्व्हिओलायमध्ये गेला. हे कशाच्यामुळं झालं तर पार्शियल प्रेशरमुळे झालं. पार्शियल प्रेशर म्हणजेच काय, त्या इंडिव्हिज्युअल गॅसचं, म्हणजे आता इथे मिक्सचर आहे, फक्त असं नाही की आपण हवा आत घेतली त्यामध्ये ऑक्सिजनच असणार आहे किंवा ॲल्व्हिओलायमध्ये फक्त ऑक्सिजन असणार आहे, तिथं O2 पण असणार आहे, CO2 पण असणार आहे. म्हणजे गॅसेसचं मिक्सचर आहे, पण त्यामध्ये सुद्धा प्रत्येक त्या इंडिव्हिज्युअल मॉलिक्युलचं, ऑक्सिजनचं आणि CO2चं स्वतःचं एक वेगळं प्रेशर आहे, त्याला म्हटलं आपण पार्शियल प्रेशर. मग त्यामध्ये सुद्धा हाय टू लो काय होत असतात, ते मूव्ह होत असतात. मग इथं झाली मुवमेंट झाली ॲल्व्हिओलायमधून कॅपिलरीजमध्ये झाली आणि काय झालं बघा, सगळं असं सगळं ब्लड काय होतं झालं, ते असं असं कुठे गेलं, सेलकडे गेलं. तिथं प्रेशर किती आहे O2चं अजून 100 आहे, CO2चं किती आहे 40 आहे. आता सेलमध्ये गेल्यावर बघा काय होते, सेलच्या इथं प्रेशर आहे कशाचं तर जे ऑक्सिजन आहे त्याचं प्रेशर आहे 40, त्याचं प्रेशर किती आहे 40 आहे. तिथं काय झालं बघा, आता मुवमेंट झाली, सेलमध्ये गेल्यावर त्याची मुवमेंट झाली आणि तिथं काय झालं, हाय पार्शियल प्रेशर टू लो पार्शियल प्रेशर. मग सेलमध्ये काय गेला, O2 गेला, सेलमधला CO2 बाहेर आला. आणि इथं बघा हे सगळं इथं काय बघितलं आपण, सगळं ओव्हरऑल मेकॅनिझम. आता तुम्हाला हे जरासं सिस्टेमिक आर्टरी, सिस्टेमिक व्हेन, पल्मोनरी आर्टरी, पल्मोनरी व्हेन, ते अजून जरा मी नीट सांगितलं नाही, त्यामुळे जास्त कन्फ्युजन होत असेल. पण प्रेशरच्या नुसार व्यवस्थित तेवढं फक्त लक्षात ठेवा, हाय टू लो ह्याच्या बाहेरच तुम्हाला काय विचारणार नाहीत. पण ते जराशी नंबर व्यवस्थित लक्षात ठेवा, कुठं 46, कुठं 40 आहे, कुठं 100 आहे, कुठं 40 आहे, ते त्यामुळे ते जरासं व्यवस्थित समजून घ्या. पुढचा पॉईंट बघूया आपण. आता तुम्हाला पल्मोनरी व्हॉल्यूम्स अँड पल्मोनरी कपॅसिटीज, पल्मोनरी व्हॉल्यूम्स अँड पल्मोनरी कपॅसिटीज हा एक पॉईंट आहे, तो आपण जरासं डिस्कस करूया व्यवस्थित. पल्मोनरी व्हॉल्यूम्स अँड पल्मोनरी कपॅसिटीज. त्यामध्ये बघा आता फर्स्ट पॉईंट, लंग व्हॉल्यूम्स. आता कुठले कुठले लंग व्हॉल्यूम्स आहेत त्याच्या रिलेटेड बऱ्याच प्रकारचे MCQचे क्वेश्चन हे दरवर्षी CET असू दे किंवा नीट असू दे, हे जराशे इन डिटेल विचारलेले असतात. म्हणजे त्याचं फॉर्म्युला असू दे किंवा त्याचं फुल फॉर्म असू दे किंवा त्याचं ॲक्च्युअल व्हॉल्यूम असू दे, म्हणजे किती ml मध्ये आहे, मिलीलिटरमध्ये, ते सुद्धा विचारतात तुम्हाला. त्यामुळे ते जरासं महत्त्वाचं आहे, थोडंसं लक्ष द्या. आता पहिला काय बघा, टायडल व्हॉल्यूम. उच्चार मी काय केला, टायडल व्हॉल्यूम. इट इज द व्हॉल्यूम ऑफ एअर इन्स्पायर ऑर एक्सपायर ड्युरिंग द नॉर्मल ब्रिथिंग. आता इथं काय ब्रिदिंगमध्ये काय होते बघा, नॉर्मल कंडिशनमध्ये आपण इन्स्पिरेशन किंवा एक्सपिरेशन, आता सध्या सुद्धा तुमचं काय चालू आहे तर श्वास आत घेणं, श्वास बाहेर घेणं चालू, सोडणं चालू आहे. आता हे इन्स्पिरेशन एक्सपिरेशन हे तुमच्या कंट्रोलमध्ये आहे का आता सध्या, पण तरी सुद्धा चालू आहे, लक्षात ठेवा. पण आपण इंटेन्शनली म्हणजे स्वतःहून आपण आता श्वास आत घेतोय आता आणि बाहेर सोडतोय असं करत नाही आत्ता, पण तरी सुद्धा आपला श्वास आत बाहेर चालू असतो. ते काय झालं, नॉर्मल झालं. ते काय झालं, नॉर्मल झालं. त्यालाच काय म्हणायचं, टायडल व्हॉल्यूम. त्याला काय म्हणायचं, टायडल व्हॉल्यूम. म्हणजे नॉर्मल कंडिशनमध्ये आपण जेव्हा एक्सपायर किंवा इन्स्पायर करत असतो, म्हणजे जेन्युअनली जेव्हा आपण स्वतः इंटेन्शनली स्वतः, आता श्वास मला आत घ्यायचा, मी श्वास आत घेतला, असं चालू आहे का नाही. तर आपण एका ठिकाणी नुसतं रेस्टिंग फेजमध्ये जरी असलो, रेस्टिंग म्हणजे असं निवांत झोपलं नाही, तर रेस्टिंग फेजमध्ये सुद्धा तिथं सुद्धा आपलं एक्सपिरेशन इन्स्पिरेशन चालू असते. मग त्याला काय म्हटलं आपण, टायडल व्हॉल्यूम. आणि ते टायडल व्हॉल्यूम किती आहे बघा, 500 ml. नॉर्मल ब्रिथिंग किंवा रेस्टिंग फेजमध्ये असताना जे ब्रिथिंग चालू असतं त्याला काय म्हणायचं, टायडल व्हॉल्यूम. अमाऊंट लक्षात ठेवा, MCQचा क्वेश्चन बऱ्याच वेळेला विचारलाय, 500 ml. आणि डेफिनेशन किंवा त्याचं मिनिंग समजून घ्या आपण. इट इज द व्हॉल्यूम ऑफ एअर इन्स्पायर ऑर एक्सपायर, दोन्ही पण आहे, फक्त इन्स्पिरेशन नाही, ड्युरिंग नॉर्मल ब्रिथिंग, त्याला म्हटलं आपण टायडल व्हॉल्यूम. आणि शॉर्टमध्ये त्याला म्हणायचे TV. आणि हे इनिशियल लक्षात ठेवा, हे इनिशियल तुम्हाला पुढे डिग्रीला सुद्धा असतात, त्यामुळे इनिशियल महत्त्वाचे आहेत. पुढचा पॉईंट बघा आता, डेड स्पेस. डेड स्पेस व्हॉल्यूम.
आता द व्हॉल्यूम ऑफ एअर दॅट इज प्रेझेंट इन द रेस्पिरेटरी ट्रॅक्ट फ्रॉम नोज टू टर्मिनल ब्रॉन्क्युल्स बट नॉट इन्व्हॉल्व इन द गॅसेस एक्सचेंज इट इज 150 ml. आता आपल्याला ट्रॅक आपण समजून घेतला आहे. इथं काय तर नाक आहे बघा, नॅझोफॅरिंग्स सगळं झालं. ट्रॅकिया नंतर काय असणार आहे, इथं आपले असणार आहेत ब्रॉन्काय, ब्रॉन्क्युल्स, हे सगळे त्याचे ब्रांचेस प्रायमरी सेकंडरी, सगळ्या शेवटी ॲल्व्हिओल आहे. ॲक्च्युअल गॅसेसचं एक्सचेंज कुठं होतंय तर आपण मगाशी बघितलं बघा, हे ॲल्व्हिओलायमध्ये होत असते. पण हा जो काही ट्रॅक आहे, हा जो काही सगळा ट्रॅक आहे, हा सगळा जो काही ट्रॅक आहे, इथं सुद्धा काही काही काय झाले, जे सगळे गॅसेस आहेत त्यांचं काय झालं, व्हॉल्यूम तिथं काय झालं, कमी झाला. असं नाही की सगळंच नाकातून आपले सगळेच ऑक्सिजनचे मोलिक्युल हे सगळेच तिथं जे ॲल्व्हिओल आहे तिथं पोचतील. काही काही हे फंक्शनल लेस असतील थोडक्यात, म्हणजे काही काही हा जो ट्रॅकमध्ये आहेत त्याचा आपण यूजच केला नाही. फक्त जे इथंपर्यंत पोचलेत तेच फक्त त्यांनी काय केलं, एक्सचेंजमध्ये पार्टिसिपेट केलं म्हणून आपण. जे ट्रॅकमध्ये ते तसेच राहिले म्हणून आपण त्याला त्याचं अमाऊंट किती आहे, 150 ml. त्याचा अमाऊंट किती आहे लक्षात ठेवा, 150 ml. म्हणजे टोटल टायडल व्हॉल्यूममध्ये नॉर्मल एक्सपिरेशन इन्स्पिरेशनमध्ये आपण किती कंझ्युम करत होतो, 500 ml. पण आता इथे किती आहे बघा, 150 ml. 150 ml काय झालं, ते रेस्पिरेटरी ट्रॅकमध्ये राहिलं. त्याला काय म्हणायचं, डेड स्पेस व्हॉल्यूम. त्याला काय म्हणायचं, डेड स्पेस व्हॉल्यूम. MCQचा क्वेश्चन, डेड स्पेस व्हॉल्यूम किती आहे, 150 ml. कंप्लीट किती आहे टायडल व्हॉल्यूम, 50 ml. आता 50 मधलं 150 गेलं, राहिले किती, 350. 350 ml काय राहिलं, व्हॉल्यूम राहिलं. आणि त्याला एक स्पेसिफिक शब्द आहे बघा, आणि नोट डाऊन करून घ्या, पुस्तकात मेन्शन केलं नाही आहे. 350 ml. 500 काय झालं टायडल, 150 झालं काय डेड स्पेस व्हॉल्यूम. जे रेस्पिरेटरी ट्रॅक्टमध्ये राहिलं ते ॲल्व्हिओलायमध्ये पोचलेलं फक्त 350 आहे. त्याला एक शब्द वापरायचा बघा, ॲल्व्हिओलार व्हॉल्यूम. व्यवस्थित लक्षात ठेवा, जे ॲल्व्हिओलायपर्यंत पोचलंय त्यालाच म्हणायचं ॲल्व्हिओलार व्हॉल्यूम. त्याची अमाऊंट किती आहे, 350 ml. 3 व्हॉल्यूम बघितले बघा आपण पल्मोनरी. पहिला बघितलं टायडल, म्हणजे नॉर्मल कंडिशनमध्ये आत्ता तुमचं जे एक्सपिरेशन इन्स्पिरेशन चालू आहे, म्हणजे तुम्ही जेन्युअनली करत नाही त्यामध्ये किंवा रेस्टिंग फेजमध्ये, त्याला काय म्हणायचं, टायडल. त्याचा अमाऊंट किती आहे, 500. दोन्हीचं पण तेवढंच आहे बघा. त्यानंतर त्यातलं फक्त 350 पोचते आपल्या ॲल्व्हिओलायपर्यंत, बाकी ट्रॅकमध्ये तसं राहतंय म्हणून त्याला म्हणायचं डेड स्पेस व्हॉल्यूम. सिम्पल आहे बघा. त्यानंतर पुढचा पॉईंट, इन्स्पायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम. त्याला शॉर्टमध्ये आपण म्हणायचं IRV. आणि हे जरासं व्यवस्थित लक्षात ठेवा, इथून पुढे जे काही सगळे व्हॉल्यूम्स आपण बघणार आहे ते थोडेसे महत्त्वाचे आहेत आणि दरवर्षी त्याच्यावर क्वेश्चन पडत असतो MCQचा, आणि हे महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. इन्स्पायरेटरी रिझर्व व्हॉल्यूममध्ये बघा, द मॅक्झिमम व्हॉल्यूम ऑफ एअर ऑर द एक्स्ट्रा व्हॉल्यूम ऑफ एअर दॅट इज इन्स्पायर्ड ड्युरिंग द फोर्स ब्रिथिंग इन ॲडिशन टू TB. इट्स व्हॅल्यू इज 2000 to 3000 ml. आता पहिला समजून घ्यायचं टायडल व्हॉल्यूम रेस्टिंग फेजमध्ये. आता जर तुम्ही फोर्सफुली काय केलं, इनहेलेशन केलं. फोर्सफुली म्हणजे आता आपण काय केलं, जेन्युअनली आता श्वास आता आत घ्यायचा म्हणून आपण आत घेतला, आता नॉर्मलमध्ये चालू आहे. पण ते जे काही रामदेव बाबा करत असतात त्याच्या ह्याच्यामध्ये जे काही भरभस्ती का कपालभाती जे काही सगळं असतं त्यामध्ये आपण काय बघत असतो, काय ते श्वसनाचे वेगवेगळे आपण काय बघत असतो, ते प्राणायाम वगैरे आपण बघत असतो. त्यामध्ये काय असतं, फोर्सफुली आपण काय केलं, तर इथे कन्सिडर करूया आपण इनहेलेशन केलंय. फोर्सफुली काय केलं, आपण श्वास आत घेतलाय इंटेन्शनली. त्याचा अमाऊंट किती आहे बघा, म्हणजे ॲडिशन टू TB त्याचा अमाऊंट किती आहे, 2000 to 3000 ml. म्हणजेच काय 2 ते 3 लिटर, मिलीलिटरमध्ये असेल किंवा लिटरमध्ये असेल. सिंपल आहे बघा, व्यवस्थित लक्षात ठेवा. इन्स्पायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम 2 ते 3000 मिलीलिटर, म्हणजेच 2 ते 3 लिटर. TBच्या ॲडिशनलला, TB म्हणजे काय, टायडल व्हॉल्यूम. त्यानंतर बघा पुढचा पॉईंट, इन्स्पायरेटरी कॅपॅसिटी. पहिला बघितला आपण इन्स्पायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम, त्याला म्हणायचं शॉर्टमध्ये IRV. एका दिवसात तुम्हाला सगळं समजेलच असं नाही, पण प्रत्येक ह्याचा फुल फॉर्म, प्रत्येक ह्याचं मिनिंग, प्रत्येक ह्याचा व्हॉल्यूम व्यवस्थित आपल्याला समजलं पाहिजे. इन्स्पायरेटरी कॅपॅसिटी, इट इज द अमाऊंट ऑफ एअर दॅट कॅन बी इनहेल्ड आफ्टर द एंड ऑफ द नॉर्मल एक्सपिरेशन. म्हणजे नॉर्मल एक्सपिरेशन झालं TB मधलं 500 ml तुम्ही बाहेर टाकलं, त्यानंतर जे काही आपण काय घेणार आहे, आत घेणार आहे अमाऊंट, त्याला काय म्हणायचं, इन्स्पायरेटरी कॅपॅसिटी. म्हणजे टोटल कॅपॅसिटी किती आपली श्वास आत घ्यायची. त्यामध्ये आता इथं 2 आपण कन्सिडर करणार आहे, आणि हा फॉर्म्युला लक्षात ठेवा.
टी व्ही प्लस आय आर व्ही इज इक्वल टू आय सी. आय सी म्हणजेच काय, टी व्ही प्लस आय आर व्ही, टायडल व्हॉल्यूम प्लस इन्स्पायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम. इन्स्पायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम म्हणजे फोर्सफुल इनहेलेशन केलं आपण, फोर्सफुल काय केलं, इनहेलेशन केलं, आणि प्लस टी व्ही म्हणजे नॉर्मल पण आणि फोर्सफुल पण. त्यामध्ये अमाऊंट किती झाली बघा, किती आता इथं 2000 टू 3000 मिलीलिटर म्हणजेच काय 2.5 लिटर. व्यवस्थित लक्षात ठेवा. काय बघतोय आपण, इन्स्पायरेटरी कॅपॅसिटी, त्यामध्ये टायडल व्हॉल्यूम नॉर्मल प्लस फोर्सफुल इनहेलेशन, त्याला काय म्हणायचं तर इन्स्पायरेटरी कॅपॅसिटी. जराशे डोक्याला ताप देणारे असे काही काही शब्द आहेत, पण ह्याचं इनिशियल, त्याचं व्हॉल्यूम एक चांगला चार्ट करा आणि सारखं सारखं जरासं रिवाईज करा. महत्त्वाचा आपल्यासाठी टॉपिक आहे हा. त्यानंतर एक्सपायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम. एकदा मिनिंग समजले की आपल्याला समजते काय आहे ते. द मॅक्झिमम व्हॉल्यूम ऑफ एअर दॅट इज एक्सपायर्ड ड्युरिंग द फोर्स ब्रीथिंग आफ्टर द नॉर्मल एक्सपायरेशन. म्हणजे टी व्ही झालं, नॉर्मल एक्सपायरेशन झालं. आता फोर्सफुली आपण काय करतोय लक्षात ठेवायचं, एक्सपायर करतोय लक्षात ठेवा. मगाशी इनहेल करत होतो, आता काय करतो आपण, एक्सपायर करतोय. आय आर व्ही होतं मगाशी, इन्स्पायरेटरी रिझर्व, आता एक्सपायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम. त्यामध्ये बघा किती सांगितले, 1000 टू 1100 मिलीलिटर, 1000 टू 1100 मिलीलिटर. आता काही काही पुस्तकामध्ये म्हणजे ऑन अँड ॲव्हरेज कन्सिडर केले, पण काही काही पुस्तकात 1000 ते 1500 सुद्धा मेन्शन केले. पण इथं ऑन अँड ॲव्हरेज सगळ्या ठिकाणी काय असतं, 1100 मिलीलिटर. 1100 मिलीलिटर काय आहे, ई आर व्ही, एक्सपायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम. त्यानंतर बघा व्हायटल कॅपॅसिटी, द मॅक्झिमम अमाऊंट ऑफ एअर दॅट कॅन बी ब्रीथ आउट आफ्टर मॅक्झिमम inspiration. It is the sum of total of TV, IRV, ERV and is 4100 and to 4600 मिलीलिटर. इथं मिलीलिटर राहिले, मीटर होईल ते चुकून जरासं लक्ष द्या इथं. आता व्हायटल कॅपॅसिटी आपल्याला काय बघायचं आहे, व्हायटल कॅपॅसिटी. त्यामध्ये टी व्ही म्हणजे टायडल व्हॉल्यूम नॉर्मल, आय आर व्ही म्हणजे फोर्सफुल इन्स्पायरेशन, त्यानंतर ई आर व्ही म्हणजे फोर्सफुल एक्सपायरेशन. या सगळ्याला एकत्रित काय म्हणणार आपण, व्हायटल कॅपॅसिटी. म्हणजे किती कॅपॅसिटी आपली आहे, म्हणजे इनहेल करण्याची पण आणि एक्सेल करण्याची पण, फोर्सफुल आणि नॉर्मल पण, सगळ्याची जर आपण कॅपॅसिटी काढली तर व्यवस्थित हा जर असं MCQचा क्वेश्चन लक्षात ठेवा. व्ही सी इज इक्वल टू टी व्ही प्लस आय आर व्ही प्लस ई आर व्ही. टी व्ही असतो आपल्याला माहिती आहे 500, आय आर व्ही किती आहे 2 to 3 लिटर म्हणजेच काय 2000 टू 3000 मिलीलिटर, आणि ई आर व्ही किती आहे 1100 मिलीलिटर. झालं किती अमाऊंट टोटल, 3.5 ते 4.5 लिटर व्हायटल कॅपॅसिटी. पण बऱ्याच वेळेला शक्यतो अमाऊंट कधी फार कमी वेळा विचारतात, जास्त करून टायडल व्हॉल्यूम वगैरे अशा सिंपल अमाऊंट विचारतात तुम्हाला, पल्मोनरी व्हॉल्यूम्स विचारतात. पण शक्यतो फॉर्म्युलावर जरासं फोकस करा. टी व्ही प्लस आय आर व्ही प्लस ई आर व्ही, टोटल त्याला काय म्हणायचं, व्हायटल कॅपॅसिटी. त्याला एकत्रित काय म्हणणार आपण, व्हायटल कॅपॅसिटी. आता इथं वर पुस्तकातलं मी घेतलंय मेन्शन केलेलं 4, म्हणजे इथं 4.1 लिटर पाहिजे आणि 4.6 पाहिजे, पण काही काही पुस्तकामध्ये हे 3.5 ते 4.5 लिटर मेन्शन केलंय. आता जे जवळचं आन्सर असेल MCQला तेच तुम्ही तिथं आन्सर द्यायचं. पण ऑन अँड ॲव्हरेज जरासं हे 3.5 ते 4.5 व्यवस्थित लक्षात ठेवा, त्याच्यावर जास्त MCQचे क्वेश्चन तुम्हाला पडू शकतात. व्हायटल कॅपॅसिटी झालं. त्यानंतर झालं रेसिड्युअल व्हॉल्यूम, आर व्ही म्हणायचं त्याला. आता हे रेसिड्युअल व्हॉल्यूम काय, रेसिड्युअल म्हणजे रिमेनिंग, रेसिड्युअल म्हणजेच काय, रिमेनिंग. त्याचं मिनिंग समजून घ्या आपण. व्हॉल्यूम ऑफ एअर दॅट रिमेन्स इन द लंग्स अँड द डेड स्पेस इवन आफ्टर मॅक्झिमम एक्सपायरेशन, त्याला काय म्हटलं आपण, रेसिड्युअल व्हॉल्यूम. आता जरी सुद्धा लक्षात ठेवा, एकदम सिंपल आहे बघा. फोर्सफुल आपण काय केलं, एक्सपायरेशन केलं. फोर्सफुल काय केलं आपण, एक्सपायरेशन केलं. कंप्लीट आपण आतली जी काय सगळ्या शरीरातली हवा आहे ती आपण सगळी बाहेर टाकली लंग्समधली, तरीसुद्धा त्यामध्ये थोड्या अमाऊंटमध्ये काय असतं, जी काही रिमेन म्हणजे थोडी शिल्लक राहिलेली जे काही व्हॉल्यूम आहे एअरचं, त्याला म्हणायचं रेसिड्युअल व्हॉल्यूम. साधं सोपे मी आणखीन एकदा मिनिंग सांगतोय. तुम्ही काय केलं, श्वास सगळा फोर्सफुली बाहेर टाकला, एक्सेल केला, तरीसुद्धा काय झालं, आपल्या लंग्समध्ये थोडीशी अमाऊंट राहिली आहे, रिमेनंट आहे, म्हणून त्याला म्हणायचं रेसिड्युअल. शिल्लक राहिलं त्याला काय म्हणायचं, रेसिड्युअल व्हॉल्यूम. ते किती आहे
1100 ते 1200 मिलीलिटर. एकदम सिंपल आहे बघा. पुढचं बघा, फंक्शनल रेसिड्युअल कॅपॅसिटी, FRC म्हणायचं त्याला शॉर्टमध्ये. FRC पुस्तकात मेन्शन केलं नाही, पण तरीसुद्धा हा जरासं मी एक्स्ट्रा घेतलं, ते जरा लक्ष द्या व्यवस्थित. फंक्शनल रेसिड्युअल कॅपॅसिटी इज द टोटल व्हॉल्यूम ऑफ एअर रिसाइडिंग विदिन द लंग्स आफ्टर अन एक्सेलेशन प्रोसेस अँड इट इज अबाउट 2400 मिलीलिटर. आता हे जरा समजून घ्या आपण. FRCचा फॉर्म्युला ERV प्लस RV. ERV म्हणजे काय, एक्सपायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम, आणि RV म्हणजेच काय, रेसिड्युअल व्हॉल्यूम. आता इथं फंक्शनल रेसिड्युअल कॅपॅसिटी चेक करायची आहे. त्यामध्ये टोटल व्हॉल्यूम ऑफ एअर रिसाइडिंग विदिन लंग्स आफ्टर अँड एक्सेलेशन प्रोसेस. म्हणजे आता काय झालं पहिला व्यवस्थित समजून घ्या. फंक्शनल रेसिड्युअल कॅपॅसिटीमध्ये आपण जर फोर्सफुली, आता इथं दोन गोष्टी कन्सिडर केल्यात. ERV म्हणजेच काय, एक्सपायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम. फोर्सफुल आपण एक्सेलेशन केलं, फोर्सफुली आपण बाहेर हवा टाकली. आणि RV म्हणजे काय, रेसिड्युअल व्हॉल्यूम. म्हणजे फोर्सफुली हवा बाहेर टाकून सुद्धा आपल्या लंग्समध्ये थोडी हवा शिल्लक राहिली, त्याला म्हटलं आपण रेसिड्युअल व्हॉल्यूम. दोन्हीला एकत्रित काय म्हटलं, फंक्शनल रेसिड्युअल कॅपॅसिटी. ती किती आहे, 2400 मिलीलिटर. त्यानंतर बघा टोटल लंग कॅपॅसिटी आहे. तर ह्याच्यावर जास्त MCQचे क्वेश्चन पडत असतात, फॉर्म्युलाच्या रिलेटेड लक्षात ठेवा. टोटल लंग कॅपॅसिटी आपल्याला बघायचे आहे. त्यामध्ये सगळ्याचं आपण काय करणार आहे, समेशन घेतोय. Applies the total volume of air filled in the lungs after forced inspiration, and the lungs capacity of the healthy man is estimated to be 6000 milliliter. आता इथं काय काय केलं ते जरा व्यवस्थित पहिला समजून घ्या. टोटल लंग कॅपॅसिटीज मध्ये त्यामध्ये आपण काय कन्सिडर करतोय बघा, तर RV हा एक पार्ट झाला, आणि TV, ERV, IRV त्याला सुद्धा आपण काय म्हणतो, तर व्हायटल कॅपॅसिटी. आता VC प्लस RV. आता हे जरा किचकट वाटते आपल्याला थोडंसं, हे असं इनिशियलमध्ये काय येतं ते तसंच लक्षात ठेवायला लागणार आहे आपल्याला. तिथे काय तुम्हाला दुसरं ऑप्शन नाही आहे. आणि हे जरा असं रट्टा मारण्यासारखीच गोष्ट आहे ही. इथं आता फक्त मी जे कॉन्सेप्ट जिथं समजून घ्यायचं तिथं व्यवस्थित समजून घ्या, पण इथं फॉर्म्युला तुम्हाला हा रट्टा मारायलाच लागणार आहे. आता इथं बघा काय झालं, TLC म्हणजे टोटल लंग कॅपॅसिटी. टोटल लंग कॅपॅसिटी, त्यामध्ये कधी कधी हा वरचा फॉर्म्युला असतोय आणि कधी कधी हा खालचा फॉर्म्युला असतो. आता VC म्हणजे आपल्याला माहिती आहे व्हायटल कॅपॅसिटी. व्हायटल कॅपॅसिटीमध्ये आपण TV पण कन्सिडर करतोय. TV म्हणजे टायडल व्हॉल्यूम. नॉर्मल रेस्टिंग कंडिशनमध्ये जे इन्स्पिरेशन, श्वास आत घेणं बाहेर घेणं चालू आहे, ते किती, 500 ml. ते किती झालं, 500 ml झालं. त्यानंतर जे ERV आहे, काय झालं, ERVला काय म्हटलं आपण, तर व्यवस्थित जरा लक्ष द्या. ERV म्हणजे एक्सपायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम, फोर्सफुल एक्सपायरेशन केल्यावर ते. त्यानंतर IRV म्हणजे इन्स्पायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम, फोर्सफुल इन्स्पायरेशन केल्यावर ते जे व्हॉल्यूम आहे ते. RV म्हणजे शिल्लक राहिलेलं रेसिड्युअल व्हॉल्यूम. या सगळ्याची बेरीज केल्यावर, आता फक्त VCचं डायरेक्ट जर आपण कन्सिडर केलं तर 3,500 ते 4,500 काय असतं, VC असतं, व्हायटल कॅपॅसिटी. त्यात RV किती होतं, 1,500. आपण जर ॲड केलं तर 5 ते 6,000 काय होतं, मिलीलिटर काय होते, टोटल लंग कॅपॅसिटी होत असते. पण हा जो फॉर्म्युला आहे, दोन्ही पण फॉर्म्युला VC प्लस RV इज इक्वल टू TLC, आणि वरचा TV, ERV, IRV प्लस RV इज इक्वल टू TLC. हे जे सगळे फॉर्म्युलेज आपण आज बघितलं ते आणखीन एकदा व्यवस्थित एकदा रिवाईज करा, आणि सगळ्यात महत्त्वाचं ते नोट डाऊन करून घ्या. आता हे पुस्तकात आपल्या ग्राफ नाही आहे, फक्त मी इथं एका बुकमध्ये होता ग्राफ, त्यामुळे तो फक्त समजण्यासाठी सांगतोय तुम्हाला मी. काय काय बघितले बघा आपण, इन्स्पायरेटरी कॅपॅसिटी बघितली आपण. सगळ्यात महत्त्वाचं काय, तर टायडल व्हॉल्यूम. नॉर्मल कंडिशनमध्ये इन्स्पायरेटरी कॅपॅसिटीमध्ये आपण काय बघितलं, टायडल व्हॉल्यूम प्लस IRV, TV प्लस IRV. माझ्यामध्ये सगळ्यांना व्यवस्थित समजलं असेल. इन्स्पायरेटरी कॅपॅसिटी म्हणजेच काय, टायडल व्हॉल्यूम, आणि IRV इन्स्पायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम. त्यानंतर एक्सपायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम, ERV म्हणजेच काय, फोर्सफुल एक्सेलेशन केल्यावर जे आहे ते. त्यानंतर शिल्लक राहिलेलं काय, रेसिड्युअल व्हॉल्यूम. त्यानंतर बघा व्हायटल कॅपॅसिटी, त्यामध्ये आपण सगळ्याची काय करत होतो, समेशन करत होतो बघा. व्हायटल कॅपॅसिटीमध्ये IRVची, त्यानंतर ERVची जे काय असेल ते सगळ्याची काय घेतली आपण, समेशन घेतलेली व्हायटल कॅपॅसिटीमध्ये. त्यानंतर इन्स्पायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम IRV, त्यानंतर टायडल व्हॉल्यूम, फंक्शनल रेसिड्युअल व्हॉल्यूम FRC, आणि TLC टोटल लंग कॅपॅसिटी. ते जर असेल टोटल लंग कॅपॅसिटीचं व्हॉल्यूम व्यवस्थित लक्षात ठेवा, आणि TVचं लक्षात ठेवा.
व्हॉल्यूम सगळेच तुम्हाला विचारतील असं नाही, पण फॉर्म्युले विचारतात बऱ्याच वेळेला. फॉर्म्युले व्यवस्थित लक्षात ठेवा, कशाची बेरीज केली, काय केलं ते. आणि व्हॉल्यूम जराशे दोन इम्पॉर्टंट त्यातल्या त्यात कुठले आहेत बघा, टोटल लंग कपॅसिटी आणि टायडल व्हॉल्यूम. हेच जराशे अल्टरनेट पडत असतात, पण बाकीचे पण नोट डाऊन करून घ्या व्यवस्थित. आणि जर तुम्हाला MCQला त्याच्या जवळचा जर असेल तर ते आन्सर बरोबर आहे, चुकीचं नाही. जर सपोज 4,500 असेल, ऑप्शन तुम्हाला असेल 4,600. प्रत्येक रेफरन्स बुकमध्ये थोडंसं जरा वर खाली असते अमाऊंट, त्यामुळे ते जरासं व्यवस्थित समजून घ्या. आज आपण काय काय कव्हर केलंय, मी आणखीन एकदा टॉपिक सांगतोय तुम्हाला बघा. आपण नवीन टॉपिक चालू करतो. आपण आज चालू केलं तर मेकॅनिझम ऑफ रेस्पिरेशन, त्यामध्ये ब्रिथिंगचं आपण त्यामध्ये इन्स्पिरेशन एक्सपिरेशन बघितलंय. त्यामध्ये मसल्स कुठले कुठले आहेत, फ्रेनिक असू दे, इंटरकॉस्टल मसल्स असू दे, त्याचं कॉन्ट्रॅक्शन कधी होते, रिलॅक्सेशन कधी होते, डायफ्रॅमचा शेप, डोम शेप कधी, फ्लॅट शेप कधी, हे सगळं जरासं व्यवस्थित समजून घ्या. रिप्स कधी आउटवर्ड इनवर्ड, ते जरासं व्यवस्थित समजून घ्या. प्रोसेस एकदम सिंपल आहे. व्हॉल्यूम, प्रेशर, सगळे पॉईंट व्यवस्थित समजून घ्या आणि आणखीन एकदा चांगले रिवाईज करा. आणि त्यानंतर इन्स्पिरेशन एक्सपिरेशन झाल्यावर आपण काय बघितलं तर पुढचा जो आपला टॉपिक होता तो काय होता तर गॅसेस एक्सचेंजचा. आता तिथं फक्त मी आणखीन एकदा सांगतोय, जरा समजून घ्या. सगळ्या व्हॉल्यूम तुम्हाला पाठ करत बसायचं नाही, सगळ्या पार्शियल प्रेशर फक्त ठराविक जेवढे आपल्या पुस्तकात मेन्शन केलेत तेवढे लक्षात ठेवले तरी बास आहे. पण पार्शियल प्रेशर सांगायचा मुद्दा कशासाठी आहे तर मुवमेंट आपल्याला समजली पाहिजे. हायर पार्शियल प्रेशर टू लोअर पार्शियल प्रेशर काय होत असते, मुवमेंट होत असते गॅसेस मॉलिक्युलची. आणि तिथं फक्त दोनच मॉलिक्युल्स आहेत, त्याला काय म्हटलं आपण, ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड. पार्शियल प्रेशरचा पॉईंट झाला. त्यानंतर आपण पल्मोनरी व्हॉल्यूम्स आणि कपॅसिटीज बघितले. त्यामध्ये प्रत्येक जेवढे सगळे आज बघितलेत आपण, एक 8-10 जे काही सगळे असतील ते सगळे कपॅसिटीज, त्याचे व्हॉल्यूम, त्याचे फॉर्म्युले, त्याचे इनिशियल्स आणखी एकदा चांगले रिवाईज करा. त्यामुळे आजच्या पुरतं आपण ते थांबूया. पुन्हा भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये लवकरच.